टाकलं तरी ते चांगलं वाटतं. पण घरात बायकोनं जेवण करताना ते हात धुतलाच काय ग, ते असं करताना ताट पुसलंच काय ग, म्हणजे मनात शंका, नाही पुसलं तर काय. अहो गजानन महाराजांचा पिक्चर बघितला की नाही? बघा, एक डोहा असतो, त्याच्यात म्हशी बसलेल्या असतात, त्यातलं पाणी गजानन महाराज पित असतात. ते बंकटलाल म्हणतो, महाराजाव काहीतरी होईल तुम्हाला. ते म्हणते होत नाही मला काय. अहो म्हणले ते जनावर पितात, मी पण पिलो म्हणून काय झालं. तर अहो ते शेवटी जनावर आहेत, नाही म्हणाले, आपण पण जनावरच आहे की. मनुष्य हा प्राणीच आहे ना शेवटी. ते म्हणाले त्या जनावरांच्या मनात काही शंका नसते, तर माझ्याही मनात काही शंका नाही म्हणून मला काही होत नाही. तर शंका घेऊ नका, माणसं शंकेनं मरतात. कुठंतरी भूत आहे म्हणून सांगितलं की तिथं ऑटोमॅटिक गेलं की ह्यासनी लागीर जाईल, बघितल्यावर तर कोणीच नसते. पण तिथं गेले की मात्र मग काय घाम सुटायला लागतो, हातपाय कापायला लागतात. म्हणजे कसं आहे, ह्या गोष्टी नकोत. बीपीची गोळी घेणारा माणूस, दारू पिणारा माणूस दोघं सारखेच. सकाळी 7 वाजता न चुकता ही गोळी घेते, संध्याकाळी 7 वाजता न चुकता ते लेवल लावते. चुकून जर गोळी विसरली, लक्षात येत नाही तोपर्यंत गाडी ठीक असते. लक्षात आलं की मग काय बघायला नको, हातपाय थरथर कापायला लागतात, त्याला घाम सुटायला लागतो. आता अटॅक येणार, मी मारणार, काही खरं नाही. कशाला पाहिजे? कुठल्या म्हशीला 2 बीपीच्या गोळ्या चालू आहेत रोज, ऐकलंय काय? जनावरांना नाही, तुम्हाला काय वेगळं दिलंय असं? अहो उलट आपल्याला बुद्धी दिलेला आहे, त्याचा वापर करा. आपण काय जनावरं खात नाहीत, पण आपण ते औषधं खायला जातो. खरं तर भारतात आपल्या 3 नंबर क्वालिटीची औषधं येतात, ही घेऊ नयेत. खरं तर तुम्ही जर जात असाल, कधी कोण परदेशात जाणार असाल, बीपीची सुद्धा गोळी इथली घेऊन जाऊन चालत नाही. गावलात तर तुम्हाला 1 महिना जेल आहे आणि फाईन बसतो तो वेगळाच. कारण 3 नंबर क्वालिटीची औषधं आपल्या इथं असतात. असली औषधं घेऊ नका. त्यापेक्षा निसर्गानं दिलंय ना भरपूर भरभरून, जगण्याची कला शिकावं. आयुष्य काढू नका, जगा. आपण काय करतो, आयुष्य काढतो. ते मुलांच्यासाठी करायला पाहिजे, ते साठवायला पाहिजे, ते अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे. इकडं काबाड कष्ट करायचं, काय वाटेल ते करायचं. कधी कुठं फिरायला जायचं नाही, कधी कुठं चहा पाणी प्यायचं नाही, ते सुद्धा पैसे वाचवायला बघायचं, आत्मा मारायचं. अध्यात्मात जर बघायला गेला तर आत्मा हा परमेश्वर सांगितले. परमेश्वराला नाराज करताय आणि शरीर सांभाळताय. नक्कीच शरीर खराब व्हायला लागते. आत्मा सांभाळा म्हणजे शरीर चांगलं राहते. मनातल्या शंका काढून टाका. अहो भरपूर काय आपल्याकडं, साध्या साध्या गोष्टीतून आपण बीपीसाठी जर विचार करायचा असेल तर रोज फक्त स्वतःला 5 मिनिटं वेळ द्यायचा. आता हे कारण सांगू नका की हां वेळ असतोय कुणाला. टी व्ही बघायला वेळ काढतात. सैराट परवा बघितला की नाही टी व्हीवर, त्याला वेळ काढला की नाही, रात्री लागलेला का ते, त्याला वेळ काढतात लोक. बायका तर अगोदरच जेवण करून 5लाच बडवून ठेवतात भाकऱ्या, काय नाही खाऊ दे नाही तर राहू दे म्हणतात, खरं सैराट बघायला त्याला वेळ काढतात. पण स्वतःच्या तब्येतीसाठी रोज एक 5 मिनिटं वेळ काढा. 5 मिनिटामध्ये श्वास घेतो की तिने सोडतो की तेवढं फक्त मोजायचं आहे. असा मोठा श्वास घ्यायचा, 1 1 2 2 बस. 5 मिनिटं फक्त करा. 5 मिनिटानंतर बघा तुम्हाला बीपीच्या गोळ्या तुम्ही फेकून द्याल. इथले बरेच लोक माझ्याकडे येतात. माझा दवाखाना फ्री आहे बरं का, शिक्षकांच्यासाठी टोटली फ्री आहे. आता सांगायचं, आता पालक आहे म्हणून तुम्हाला अजून एक सांगेन, शिक्षकांच्या बाबतीत नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. तुम्ही घरात जेवढं मुलांना वळण लावू शकत नाही तेवढं शिक्षक लावू शकतात. माझं जर सांगायचं म्हटलं तर मी 4थीला होतो. एक शिक्षकी शाळा. पूर्वी शिक्षकांना फार किंमत होती, आता खूप कमी झाले. सर राग मानू नका तुम्ही पण, कारण ही खरं आहे ते खरं आहे. आता आपल्या मुलांना जर समजा शिक्षकांनी जरी काय मारलं, कुठं तर चूक झाल्याशिवाय मारत नसतात. ते काय शत्रू नसतात. सोडा, तुमचा मुलगा कुठेतरी पुढे जावा, तुमची मुलगी कुठेतरी पुढे जावी, कुठं कमी पडत असेल तर काय ना काही शिक्षा द्यायला लागते. तुम्ही घरात मारल्याला चालतंय, शिक्षकांनी मारल्याला चालत नाही. पण ह्या गोष्टींचा पण राग मानू नका कुठल्याही गोष्टीचा. कारण कसं आहे, मी 4थीला होतो, मला खूप मारलं होतं गुरुजींनी. मार म्हणजे मी चोराचा मार खाल्ला असेल खरं सांगायचं. चोर सुद्धा एखादा नाही चोरी केली तरी तो कबूल होईल एवढा मार. असं खुंटीला टांगून मारायचे आमचे गुरुजी, खुंटीला टांगून अगदी. आणि ते मारलंय म्हणून आज आम्ही इथं आहे. ते मारलं नसतं तर आम्ही पण म्हशी राखत बसलो असतो. ज्यांनी ऐकलं त्यांचा फायदा झाला, जे ऐकलेलं नाही ते माझ्या गावात अजून बरेच आहेत. कोण म्हशी राखतोय, कोण आपलं ते पेंटिंग काम करायला जातोय. त्याला महिन्याला 5 आणि 10,000 रुपये पगार आहे. माझा तासाला 5,000 रुपये पगार आहे. तासाला 5,000 मिळतात. हे शिक्षकांचं ऐकल्यानंतर ह्या गोष्टींचा होतो. आपला मुलगा खरंच मोठं व्हावं असं वाटत असेल तर थोडं ह्या गोष्टींकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. मला 4थीला खूप मारलं होतं. मी घरी गेलो त्यावेळेस कसं होतं, आम्ही बन्यांवरती पण शाळेला जायचो. गुरुजी आमची म्हणायचे तसा ये घरी ये शिक बाबा, कारण ड्रेस कोड वगैरे नाहीत. 46 वय आहे माझं आज, कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत आजार नाही. त्यावेळेस आमच्या इथं एकच वर्ग, एकच शाळा, एकच शिक्षक. असं दप्तर आम्ही म्हणजे आम्हाला 4थीपर्यंत पाटी होती.
आलो घरी पाठी फेकून दिली आणि आमच्या आईला म्हटलं उद्यापासून मी काय शाळेत जाणार नाही, अजून 2 म्हशी घे. त्यावेळी 7वीला मुलं अशी मिशा पिळत यायची. 7वीची मुलं एवढं म्हणजे मोठी मोठी. आम्हाला मी ते 2 वर्ष लेटनं गेलो होतो. मी 8 वर्षाचा असताना पहिलीला गेलो. 8 वर्षाचा असताना. मग त्यावेळेस शिक्षणच नव्हतं. गेलो म्हटलं 2 म्हशी घे, मी त्या सांभाळतो. खरं म्हटलं मी शाळेला काही जाणार नाही. असं म्हटल्यावर आई म्हणली ठीक आहे उद्या मास्तरांना सांगायला येतो मी. आता आई येणार आमची आता गुरुजींच्यावरती जाळ काढणार म्हणून मी खुश. जाताना दुसऱ्या दिवशी शाळेला कोण बोलत नव्हतं त्याला पण मी मुद्दा म्हणून हाक मारला, ओ मामा आमची आई शाळेला यायला लागल्या, आज काय मास्तरांचं खरं नाही. त्यावेळी म्हणत होतो मी. गेलो तिथं गेल्यानंतर चित्र वेगळंच बघायला मिळालं. आमच्या आईला बघितल्यानंतर गुरुजी बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर आमच्या आईनं डोक्यावर पदर घेतला. मास्तर नमस्कार म्हणले आणि खाली बघितलं. मग गुरुजींनी विचारलं वहिनी काय कसं काय आलाय. काय नाही म्हणाले, काल आमच्या मुलाला तुम्ही खूप कमी मारलं, अजून जरा मारला असतं म्हणजे घरात सांगत आला नसतं. म्हणजे माझी आई शिकलेली नाही बरं का, पण त्यावेळेस खरं तर ती हुशार म्हणायला हरकत नाही. शिकलेलं नसून सुद्धा तिला कळालं की मारल्याशिवाय आमचं पोरगं ताळ्यावरती येणार नाही आणि सुधारणार नाही. त्या दिवशी गुरुजींनी मला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं. 8 आणि ते 4 म्हणजे किती वर्षाचा असेल बघा, 12-13 वर्षाचा मी. त्यावेळेस मला जवळ घेऊन बसवलं आणि मला सांगितलं बाळ बघ म्हणाले तुला एक सांगतो, तुम्ही दगड म्हणून इथे येता, आम्ही एक शिल्पकार आहोत. आम्ही घडई करायचं काम करतो. घडई करताना जे दगड फुटतात ते पायाभरणीसाठी वापरतात. जे बऱ्याच बरे घडले जातात म्हणजे अधिकारी वगैरे होतात, जे बऱ्याच बरे घडले जातात तर त्यांचा आपण दर्शनी बाजूला उपयोग करतो घराच्या, चांगले आहेत म्हणून. आणि जे दगड परफेक्ट घडले जातात तर त्या दगडांची मूर्ती बनवून देवळात आपण स्थापना करतो. यातलं तुला काय व्हायचं आहे ते ठरव म्हणाले. म्हणजे असे गुरुजी, त्यांच्या एका वाक्यावर मी आजपर्यंत सर कधीही मागं वळून बघितलं नाही. तिथून पुढं जो अभ्यास करायला सुरू केला, मी MD सायकॅट्रिस्ट झालो 11 वर्षापूर्वी. तर 11 वर्षापूर्वी माझा जर रेकॉर्ड काढला तर मी 96.8% मार्क मिळवून महाराष्ट्रातला पहिला MD डॉक्टर मी बनलेला आहे. हे सगळं क्रेडिट माझ्या गुरुजींना आहे. खरं तर त्यांनी त्यावेळेस जर असं सांगितलं नसतं आणि मारलं नसतं तर आम्ही इथं नसतो आज. म्हणून राग मानू नका शक्यतो करून. त्या गोष्टींचं तुम्ही पण थोडंसं पालन करायला पाहिजे. तुम्ही बघायला पाहिजे नेमकं चूक कुणाकडे आहे काय आहे. आणि मुलांना शिक्षण मिळण्यासाठी ह्या गोष्टी असतात, बाकीचं काय नसतं. आपली मुलं खरंच मोठं व्हावं असं वाटत असेल तर ह्या गोष्टी थोड्या आपणही सहन करायला पाहिजे. राग आल्यावर आपण एखादा तडाखा देतो की नाही मुलांना, मारतो की नाही, रागवतो की नाही, काय वाईट व्हावं म्हणून करता का तुम्ही? तसं शिक्षक पण वाईट व्हावं म्हणून कोण करत नाही, मुद्दा म्हणून कोण करत नसते. त्यांना वळण लागावं म्हणूनच ह्या गोष्टी असतात. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी करायला पाहिजेत. पालकांनी थोडं कसं असतं, पालकांच्यावरती पण भरपूर अवलंबून असते. नुसता मुलगा तयार करायचा, मुलगी तयार करायची म्हणजे शिक्षकांनी 100% द्यायला पाहिजे असं काही नाही. शिक्षकांनी जर 90% दिलं, किमान 10% तरी आपलं त्यात म्हणजे हे असायला पाहिजे, इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे, तर गोष्टी होतात. पण असो अशा पद्धतीने थोडंसं खरंच मी विनंती करेन सगळ्यांना की ह्या गोष्टी तुम्ही थोडं पाळा. आपण सुद्धा म्हणजे कसं आहे, पुरुषांच्यामध्ये असं असते की वडिलांनी काय करायचं असते, मुलग्याला विचारायचं असते, हां काय अभ्यास केलास, अभ्यास करतोस की नाही, मी उद्या शाळेत येणार आहे, सांगा ना, जावा नाही तर नाही जावा. महिन्यातून एखाद्या वेळेस मी म्हणतो 4 महिन्यातून एकदा जरी गेला शाळेत तरीसुद्धा बास आहे. पालक मिटिंगच कशाला घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी. तुम्ही जर येऊन समजा महिन्यातनं सहज इकडं फिरत आलं, जाता जाता एखादी फेरी मारून जायचं, मुलांना तेवढंच हे राहते. आपले वडील येतात शाळेत, गुरुजी काय सांगू नयेत. आणि नेहमी मुलांना ना आपण काय करायला पाहिजे, चांगल्या गोष्टींना आवजायला पाहिजे. आपण काय करतो की आपल्या मुलांची तक्रारी मैत्रिणीला स्त्रियांच्यामध्ये जास्त असते, काय बाय ऐकतच नाही, अभ्यासच करत नाही म्हणते. तर असं म्हणू नका. ते करत नसेल ना तरीसुद्धा करतोय म्हणायचं, त्याला बाळू म्हणायला चालू करा ना. तुम्ही जर बाळ्या म्हणला तर सगळी बाळ्याच म्हणायला लागणार, तुम्ही जर बाळू म्हणला तर ते बाळू, बाकी सगळी बाळू म्हणणार त्याला. ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. कसं असतंय, मुलांना नावजायचं, अभ्यास करत नाही ना तरीसुद्धा मैत्रिणीला सांगायचं आमचं पोरगं लय अभ्यास करतो म्हणून, आमचं काय असेल ते तुमचा प्रमोद असो काय असो, तर प्रमोद आमचा फार अभ्यास करतो बरं का, फार हुशार आहे. परवा गेलो होतो शाळेत, गुरुजी सांगत होते. असं म्हटलं ना इनडायरेक्टली त्याला तो स्ट्रोक बसतो आणि ऑटोमॅटिक न सांगता तुमचं, आणि अजिबात आगाऊपणा करत नाही, काय मागत नाही दुकानातलं खायला, हे म्हणायचं. तुम्ही बघा ना, दुकानात गेलं तरी काय मागत नाही, गप्प उभारतोय, काय मागत नाही आमचं, असं म्हणलं ना, ते तिची इच्छा असली तर ते मागत नाही. तिथं त्याच्यावर संयम यायला लागतो. ह्या गोष्टींचं ही कला आहे हो, ही कला आपण जोपासली पाहिजे. आपण पण कुठं जर समजा फिरायला गेलो तर समजा मुलगा पाठीमागा असेल, नको अभ्यास करतोय, मला हे करतोय, कधी कधी बोलतोय म्हणायचं, मला माझा अभ्यास आहे म्हणतोय, मी काय येत नाही.
परवा म्हणलं होतं असं देऊ का तुला, हे देऊ का, ते देऊ का, हे नको म्हणते म्हणायचं. अभ्यास आहे म्हणते, घरला चला, कुठं राहायला देत नाही मला, कुठं 5 मिनिटं थांबू देत नाही. मित्र जरी भेटला तर गडबडीत जावा. मुलग्याला घरात सोडून 2 तास काढा की नंतर त्याच्याबरोबर चालते. पण जेव्हा तुम्ही असताय तेव्हा तुम्ही गडबड करा. तो अभ्यास किती करतोय हे त्याला तुम्ही इनडायरेक्टली ना दाखवून द्यायचं फक्त. बघा तो ऑटोमॅटिक अभ्यास करायला लागते. ही कला जोपासा. ह्यातले जे बारकावे आहेत अजून भरपूर असं, तर त्या सगळ्या गोष्टी करायला लागा. मुलं अभ्यास करायला लागतात. तुमचं काम काय आहे, फक्त पुश करायचं अशा पद्धतीने. बाकी सगळं ट्रेनिंग इकडे देतात 90%. पण तुम्ही 10% जर एवढं काम केलं तरी बघा की मुलं तुमची स्वतःची मुलं तुम्हाला एका महिन्यात किती फरक पडला ते लक्षात राहायला लागेल, लगेच यायला लागेल. त्यासाठी काय असं वेगळं काय करायला लागत नाही. माझ्याकडे बऱ्याच मुलांना घेऊन येतात, साहेब ते खात पीत नाही बघा, साहेब ते ऐकत नाही बघा, काहीतरी सांगा. साहेबानं काय करायचं, रोज येऊन चारायचं त्याला, काय करायचं साहेबानं. तर असं नको ना. तुमचं कसं असतंय, आपलं आरोग्य आपल्या हाती असतंय, तसं आपलं अपत्य आपण कसं बनवायचं आपल्या हातात असतं. त्याला काय बनवायचं तिकडं बघा आणि त्यानुसार तुम्ही त्याला हे करायचं. त्याला जरी बनायचं नसेल, समजा त्याला जरी काय अजून माहीत नसेल, तर मोठं होऊन डॉक्टर होणार आहे म्हणतो, फार मोठा डॉक्टर होणार म्हणून अभ्यास करतोय आतापासून म्हणा. बघा तो त्या लेवलनं विचार करायला लागेल. त्या लेवलनं इंजिनियर बनवायचं आहे, त्या लेवलनं तुम्ही म्हणायचं इंजिनियर होणार आहे, मोठा इंजिनियर होणार आहे. अभ्यास करायला ऐकतच नाही म्हणून, नको म्हणत तरी बसतो. बघा ते लगेच पुस्तक काढून जाते का नाही. हे इनडायरेक्टली आपण करायचं असते. आपण काय आजपासून एक लक्षात ठेवा की मुलांना कधी नाव ठेवू नका स्वतःच्या. नाहीतर काय करतात, बायकांच्या बाबतीत जास्त असते. मी तुमच्याकडे जास्त हे करेन, गाडी चालवायला लागलं का नाही, हो आमचा प्रमोद कसली गाडी चालवतो, मग ते तिघांना घेऊन जाते हायगे करत, तिब्बल जिन्म घुमत जातोय आणि कुठंतरी मग आपडतोय, लक्षात घ्या. तर अशा गोष्टीत अवजून नका. तर काल गेलतो, आमचं पोरगं लय भारी गाडी चालवते, काल गेलतो मला वाटलं नव्हतं नेलं, असं म्हणलं की ते मग आणि घेऊन जायला चालू करतं. तर असं काय करू नका शक्यतो करून. नको त्या गोष्टीत नावजू नका. खाया पियाला द्या, सगळ्या गोष्टी करा, पण नको त्या गोष्टीत नावजायचं नाही. ह्याच्यातूनच हे करते. मोबाईल आमच्या ह्याचनी काय कळत नाही, खरं आमचा प्रमोद केवढा मोबाईल फास्ट चालते, ते मग मोबाईलच घेऊन बसते. अजून काहीतरी त्यात शिकायला बघतो. हे घरातल्या बायकांनी काम करायचं असतं ह्या गोष्टीबद्दल, तर तुमची मुलं पुढं जाऊ शकतात. असं छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक शिवाजी पेठेतलं उदाहरण सांगतो. 3-3.5 वर्ष झालं या गोष्टीला. असंच एकुलता एक मुलगा, वडील नाही, आईनं आपलं एकुलता एक पोटचं बाळ म्हणून एवढे लाड केले, प्रत्येक गोष्टीत लाड. आणि जेव्हा तो कॉलेजला जायला लागला त्यावेळेस म्हणला मला बाईक दिली तर मी जाणार. ठीक आहे म्हणले. आईनं लगेच गळ्यातलं होतं ते मोडून त्याला पैसे भरून बाईक दिली घेऊन. आणि काय झालं, इकडे तिकडे महिना 1.5 महिना बाईकवरनं जसं त्याला हे होईल तसं तिघं जण जायचे. आणि एक दिवस असंच गेला, समोरनं ट्रक आला, धडकला, मेला नाही, दोन्ही चाकं पायावरून गेलीत, दोन्ही पाय काढलेले आहेत शिवाजी पेठेत. तुम्हाला त्यांचा पत्तासुद्धा देईन मी, तर तिथं जाऊन बघा तुम्ही. दोन्ही पायावनं हे गेलं आहे, ट्रकची चाकं गेले आहेत पूर्ण, म्हणजे काढून टाकलेले आहेत दोन्ही पाय, सगळं हंतरुणावरती आहे. आई घरात गेलं की आजही मला म्हणते, साहेब एक तर त्यांना तरी डोस द्या, नाही तर मला तरी डोस द्या, दोघातले कुणाला तरी संपवा. तर ही वेळ आपल्यावर यायला नको. माझ्याकडं 25 मुलं आहेत की ज्यांना HIV झालेला आहे. असंच आईवडिलांच्या ह्याच्यात नको त्या गोष्टीत त्यांना नावजायचं, हे आमचं हे असं आहे, आमचं हे तसं आहे. अहो काय उपयोग आहे, असल्या गोष्टी करू नका. हात जोडतो, तुम्हाला बघायचं असेल तर या. मला तर त्या मुलांचं नाव काढलं तर डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. 8वीत शिकणारा मुलगा कॉलेजवरच्या मुलांच्या गप्पा गोष्टी कट्ट्यावरल्या ऐकून नको त्या ठिकाणी गेला, नको त्या गोष्टी केल्या, वडिलांच्या खिशातले पैसे चोरून घेऊन गेला होता आणि अशा गोष्टी केला. आणि 1-2 महिन्यानंतर आजारी पडाल्यावर आई वडील घेऊन आले त्याला माझ्याकडं. मी म्हणलं बहुतेक म्हणलं HIV टेस्ट करावी लागेल. काय वाटलं असेल त्या आई वडिलांना सांगा. आई वडील उठूनच उभारले, म्हणले अहो नाही सर असं काय बोलू नका, पाया पडतो तुमच्या. अहो म्हटलं माझ्या पाया पडून काय करायचं असेल तर बघायला पाहिजे ना, झालाय कुठं म्हणतोय. म्हटलं टेस्ट करूया. ते गेले, त्यांचंही धाडस होईना 2 महिने अजून. तो मग अजूनच आजारी पडायला लागला सारखा. त्याला घेऊन आले माझ्याकडे परत. म्हणाले सर खरंच असेल का, तर टेस्ट करूया. म्हटलं टेस्ट केलं, पॉझिटिव्ह आला. सगळं विचारलं, नंतर सांगितलं कट्ट्यावल्या मुलांचं कसं ऐकलं, मोबाईलवरती काय बघितलं, कसा गेलो आणि कसा तिथं काय काय झालं, सगळी स्टोरी सांगितली त्यांनी. आता मला वाटतं फार झालं तर त्याच्याकडे 1 महिन्याचं आयुष्य राहिलं आहे, ते पण राहणार. आता अंथरुणावरच आहे, झोपूनच आहे. तर अशी 25 मुलं आहेत. काय करायचं या गोष्टींना, ह्या गोष्टी थांबवूया आणि आपण कुठंतरी आपल्या मुलांचं भविष्य घडवूया.
हे परत परत नाही आहे. हे बघा, आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे चटके बसले, आपल्याला जे सहन करायला लागलं ते आपल्या मुलांना काही नको. मला शाळेला जाताना आता मी बन्यांवरती गेलो, मी असा विचार करणार नाही माझ्या मुलांवरती ही वेळ यायला नको म्हणून त्यांना 4 ड्रेस घेऊन देणार. नको ना, ते कष्ट आम्ही खाल्ले. आम्ही बन्यांवरती शाळेला गेलो, आम्हाला मिळालं नाही म्हणून आज आम्हाला जाणीव आहे. तुम्ही जर द्यायला लागलात ना तर जाण राहत नाही. त्या मुलाला त्या आईनं काय करायचं सांगा, गळ्यातलं मोडून त्याला गाडी घेऊन दिली. जाण ठेवली का त्या आईची जाणीव ठेवली त्यानं का त्या वडिलांची वडील नाहीत म्हणून त्यानं काही काळजी केली का त्या आईची? तर असं जाणीव राहत नाही. जाणीव ठेवेल असं काहीतरी करा आपण. ठीक आहे, तू काय मागितलं की फारसं द्यायचं नाही लगेच नाहीतर ह्यातून सुद्धा चुका होतात. काय मागायच्या अगोदर द्यायला लागलो, मागितलं की लगेच हां चल घे पण अभ्यास कर, असं नको. आपण काय करतोय, हां काय पाहिजे, सायकल पाहिजे ना, घे पण अभ्यास कर. काय पाहिजे, मोबाईल पाहिजे ना, घे करा अभ्यास कर. हे द्यायला लागलं तर अभ्यास करत नाहीत मुलं, त्यांचे लाड होतात. ते काय मागाल ते मिळतंय. मग तुमच्याकडून जर सगळं मिळायला लागलं तर ते कमवायची अक्कल त्यांना येत नाही. हे याच्या पाठीमागचं सांगण्यापाठीमागचं रिझन हेच आहे की तुम्ही फारसे लाड करू नका, फारसं काय देऊ नका त्यांना. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर त्यांचंही आरोग्य चांगलं राहील. खरं सांगायचं तर मुलांच्यासाठी घर बांधण्यापेक्षा वर्षातून 1 झाड जगवण्याचा प्रयत्न करा. बघा, पुढं असं एक चित्र दिसतंय की काही वर्षानंतर असं होणार आहे की ऑक्सिजन इथला संपणार आहे. आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या, आज कसं बिसलरी दुकानातून मिळते तर तसं ऑक्सिजनची सिलेंडर मिळतील. प्रत्येकाच्या नाकाला ते मास्क असेल आणि पाठीवरती सिलेंडर असेल. तर हे दिवस यायला नको. त्यासाठी तुम्ही झाडं थोडी जगवली पाहिजेत. औषधी झाडं भरपूर असतात, वनस्पती भरपूर असतात. ह्या गोष्टी करा. त्यांना घडवण्याचा प्रयत्न करा. खरं तर त्यांच्यासाठी साठवून ठेवण्यापेक्षा नाही, त्यांना शिक्षण चांगलं मिळेल ह्याची काळजी घ्या. अशा गोष्टींची खबरदारी घ्या जेणेकरून की आपली मुलं काहीतरी बनू शकतील. तर ह्या गोष्टींची खबरदारी घ्या, जाणून घ्या. प्रत्येक गोष्ट मुलांना समजून घ्या. प्रत्येक मुलांना कसं असतं की 9वी 10वीत आलीत मुलं की प्रेम प्रकरणं सुद्धा करायला लागतात. तर तुम्ही त्यांचं मित्र मैत्रीण बना. अशा वेळेस तुम्ही त्यांना, कसं असतं एक प्रेमाची गरज असते. आपल्याला कसं वाटतं मुलं ऐकत नाहीत, पण हार्मोन्स इनबॅलेन्स झाले असतात. आपण आपल्या आईवडिलांचं ऐकत होतो का? आपल्याला राग येत होता की नाही? त्या वयात असताना आपण पण काय सांगते ती, असं असतंय काय कुठं? तर असं मुलं पण आपली म्हणणारच. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण काय रिॲक्ट व्हायला पाहिजे त्याच्यावरती, ही खबरदारी घ्या. तुम्ही नावजायला सुरू करा चांगल्या गोष्टीत, मुलं ऑटोमॅटिक ऐकायला लागतात. हे साध्या साध्या कला आहेत हो, ह्या शिका. ह्यातून तुम्ही बारकावे काढा आणि ह्यातून तुमच्या मुलाला प्रत्येकाचं. मी वैयक्तिक जर आला तर माझ्याकडे कसं असतंय, दर शनिवारी माझ्याकडे ट्रेनिंग असतं. पालकांच्यासाठी पण असतं आणि मुलांच्यासाठी पण असतं. 1 तासाचा वेळ असतो. लिमिटेडच लोक घेतो, 4 ते 5 लोक, जास्तीत जास्त 6 लोक असतात माझ्याकडे. तर त्यांना मी लिमिटेड मुलांना मी काय करतो, आणि फ्री आहे बरं का, दवाखाना शिक्षकांच्यासाठी फ्री आहे. आणि आजपासून हे सांगेन की या शाळेतून जे पालक येतील त्यांनाही माझा दवाखाना फ्री असेल. फक्त या शाळेचं नाव सांगायचं किंवा शिक्षकांनी फोन करायला पाहिजे. तुम्हाला तिथे 1 रुपया खर्च येणार नाही. माझ्या दवाखान्यात आलात तर 500 रुपयाचा केस पेपर आहे आजपासून माफ तुम्हाला. औषधंसुद्धा मी शिक्षकांना 50% रकमेत देतो, तुम्हाला इथे दिली जातील. पण मुलं घडवा, चांगलं करा. सुजाण भारत बनवायचा असेल आपल्याला तर खरोखर सांगतो की आपण थोडं त्यात लक्ष द्यायला पाहिजे. तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. निरोगी ठेवायला शिका. कुठल्याही प्रकारचे औषध देऊ नका मुलांना. नाहीतर तब्येत वाढीसाठी किंवा अभ्यास करायसाठी माझ्याकडे येतात, साहेब लक्षात राहायसाठी काहीतरी लिहून द्या की. अहो कशाला पाहिजे, काय देऊ नका. सलग 15 दिवस पेरू खायला द्यायचा, मुलाचा लक्षात राहण्याचा स्टॅमिना बघा किती वाढायला लागतो. साधं उदाहरण सांगायचं म्हणलं, पोपट पेरू खातो, बोलायला शिकवलं तरी बोलतो की नाही? त्याला त्याची ग्रास्पिंग लेवल किती वाढते बघा, आकलन शक्ती त्याची वाढते. मग आपल्या मुलांची का वाढणार नाही? असं वर्षातून सलग 15 दिवस पेरू खायला द्यायचा, मुलांची आकलन शक्ती वाढते, साठा खूप मोठा होतो. आणि जितकं वाचायला लागतील तितकं. त्राटक साधना करायला शिकवतोय मी, माझ्या इथं आलात तर. आणि ते फ्री आहे बरं का, काही खर्च नाही आहे त्याला. त्राटक साधना जर मुलांना करायला शिकवली, त्यांनी जर केली किंवा तुम्ही जर करून घेतलात अशी त्राटक साधना, तर पान नंबर सहित सगळं लक्षात राहतं. किती पान नंबरवरती काय लिहिलंय, कुठल्या पॅरेग्राफमधली ही ओळ आहे, एवढं सुद्धा लक्षात राहतं. एवढ्या सगळ्या गोष्टी असतात, पण आपल्याला या माहीत नाहीत. ह्याच्यासाठी ट्रेनिंग आहे. या कोणी यायचं असेल तर फोन करून या. माझे मॅनेजर आहेत उदयसिंह जाधव, यांच्याकडे माझा नंबर असतो. यांना फोन करून तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि या. काय पैसे खर्च करू नका. मी तुमची सेवा करायला तयार आहे, पण तुम्ही ह्यात कुठंतरी थोडं तरी सहकार्य द्यायला पाहिजे, सहभाग द्यायला पाहिजे, योगदान ह्यात तुमचं असायला पाहिजे. तरच ह्या गोष्टी घडू शकतात. मला कसं आहे, माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं की बाळ,
म्हणजे मी त्यांना गुरुदक्षिणा देणार होतो. मी 11 वर्षापूर्वी MD डॉक्टर झालो त्यावेळेस माझा खूप मोठा सत्कार केला होता त्यांनी. घर बांधायला पैसे ठेवलेले त्यांनी माझ्यासाठी खर्च केले. फार मोठा कार्यक्रम केला. मग माझ्या लक्षात आलं की गुरुजींनी पैसे इकडे घातलेत घरातले. म्हणल्यावर मी म्हणलं गुरुजी गुरुदक्षिणा म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. म्हणले बाळ अरे मोठा झालास की रे. मी अजून तुला लहानच समजत होतो. म्हणाले फारच मोठा झालास, काय देऊ शकतोस मला विचारून. मी म्हणलं एक 4 रूमचा बंगला बांधून देतो. त्यावेळेस ते हसले. म्हणले माझ्या एकट्याच्या कुटुंबाचं काय बघू नकोस, बघायचं असेल तर माझ्या सगळ्या शिक्षकांच्यासाठी काय करू शकतोस काय बघ. म्हणजे हे शिक्षकच असतात की जे दुसऱ्यांसाठी करतात, स्वतःसाठी मागित नाही. 4 रूमचा बंगला मिळाला असता, दुसरं कोण असतं तर म्हटलं असतं वर आणि तुझ्या नावाचा बोर्ड लावतो त्याच्यावर. पण ते गुरुजी असंच नको म्हणले, सगळ्या शिक्षकांच्यासाठी कर. 11 वर्ष झालं दवाखाना माझा फ्री आहे शिक्षकांच्यासाठी आणि आजपासून तुमच्यासाठी पण होईल. पण या तुम्ही सहकार्य करा. कुठल्याही गोष्टीचं माझ्या इथं पैसे खर्च करायची काही गरज लागत नाही. काय लागलं अगदी आयुर्वेदिकच मी एखादं आणि घरच्या घरीच खूप सांगतो. खरं तर आता पेरूचं कसं सांगितलं तसं तुम्हाला पण स्त्रियांना पण सांगेन किंवा HBची कमी असते किंवा आयुष्यात आपल्याला कॅन्सर होऊ नये हे जर वाटत असेल तर सलग काय करायचं 15 दिवस गाजराचा रस प्यायचा. सगळ्यांना चालतो बरं का. गाजराचा रस जर सलग 15 दिवस पिलात तर आयुष्यात तुम्हाला कॅन्सर कधी होणार नाही. पण वर्षातून 15 दिवस घ्यायला लागतं. डोळ्यांची काळजी घ्यायची असेल, समजा डोळे लाल होत आहेत, डोळे रखरखत आहेत, डोळ्यांना खाज सुटते किंवा पुढच्या आयुष्यात आपल्याला मोतीबिंदू होऊ नये असं जर वाटत असेल तर एक साधी गोष्ट करायची. खाऊचं पान घ्यायचं साधं, त्याचं देठ तोडून टाकायचं. पूर्वी लोक पान खायचीत बघा, बनारसी पान वगैरे नको, साधं पान घ्यायचं, देठ तोडून टाकायचा, मिठाच्या पाण्याने ते पान स्वच्छ धुवायचं, चुरगळायचं आणि एक एक थेंब डोळ्यात घालायचं. फक्त आजपासून घालायला चालू करा. आठवड्यातून एकदा करायचं. कुठल्याही प्रकारे तुम्हाला आयुष्यात मोतीबिंदू होणार नाही की डोळ्यांचे कोणतेच आजार होणार नाही. डोळे लाल होणे लगेच बंद, डोळ्यातून पाणी येणं लगेच बंद, सगळ्या गोष्टी लगेच बंद व्हायला लागतील. तुम्ही म्हणणार पानावर तिखट असते, तोंडात खाल्लं तर तिखट लागते, पण डोळ्यात खाल्ल्यानंतर डोळ्यात घातल्यानंतर तिखट लागत नाही. करून बघा तुम्ही. दात मजबूत ठेवायचे असतील तर मुलांना पेरूचं पान रोज एक खायला सांगा. दात खूप मजबूत होतात. किंवा आता हलतायत, दात दुखतायत, पडतायत, म्हणजे असं भीती वाटते, हालायला लागलेत किंवा हिरड्या वगैरे, समजा आपल्याला हिरड्यातून रक्त वगैरे येणे हे जर प्रकार असेल तर 10-12 पेरूची पानं तांब्याभर पाण्यामध्ये घालायची. म्हणजे लिटरभर तरी पाणी असावं. तांब्याभर म्हणल्यावर हल्ली एवढे तांबे निघाले. 4-5 तांबे पाणी पिलं तरी पोट भरत नाही माझं तर असं नको. मोठा तांब्या लिटरभर पाणी असावं, त्यात 10-12 पेरूची पानं घालायची, 1 चमचा मीठ घालायचं, 5 लवंगा घालायचे आणि ही पाणी कडक उकळवायचं. कोमट झालं की गाळून घ्यायचं, तुरटीच्या 2 फेऱ्या मारायच्या आणि ह्यानं फक्त चूळ भरा तुम्ही. बघा ज्या मिनिटाला तुम्ही कराल त्या मिनिटाला हिरड्यातून येणं बंद, दाढ दुखणी बंद, दात दुखणे बंद, दात हलणे बंद, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आठवड्यातून एकदा करायचं. शेवटपर्यंत तुम्ही अगदी म्हणजे चणेसुद्धा कडकडीत फोडून खाल तुम्ही. इतक्या पद्धतीचे दात आपले मजबूत होतात. अशाच पद्धतीनं अर्धं डोकं दुखायला लागलं तर 7 इंजेक्शनचा कोर्स करतात लोक. काय गरज आहे हा विचारा. हां हो तेच सांगालो मॅडम. अर्धं डोकं दुखतंय ना, तेच सांगालो मी. तर अर्धं डोकं जर दुखत असेल 7 इंजेक्शनचा कोर्स करतात. अजिबात एकही इंजेक्शन घ्यायची गरज नाही. ते घेऊन सुद्धा मागं पुढं आणि दुखायला लागतं. साधा इलाज सांगतो, करून बघा. कच्चा पेरू घ्यायचा, उगाळायचा, साणेवरती वगैरे किंवा दगडावरती असं उगाळायचा आणि त्याचा लेप घ्यायचा आणि जिकडली बाजू दुखते तिकडे लावायचं. 10 मिनटं थांबायचं. 11व्या मिनिटानंतर आयुष्यात जर परत कधी तुमचं डोकं दुखलं तिकडलं तर मला फोन करायचा. 6 ॲम्ब्युलन्स आहेत, लगेच पाठवतं, बसायचं, यायचं. आयुष्यभराची तुमची ट्रीटमेंट मी फुकट करायची, आयुष्यभराची, सगळी कुठल्याही आजाराची हो एवढी गॅरंटी देतो. तर अशा भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे, करायला काय हरकत नाही. साधा इलाज आहे. बाजीराव कच्चा पेरू नाही लक्षात आलं फोन करा. हे बघा सगळ्यांना एक अजून विनंती आहे, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. खरं तर विनंती एक करतो की माझं व्हिजिटिंग कार्ड घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका बरं का. पण त्याच्याबरोबर अजून एक कळकळीची विनंती, ही नुसती विनंती आहे की तुम्ही कार्ड घेऊन जावा आणि त्याच्या पुढची कळकळीची विनंती आहे की रात्री 9 नंतर तेवढा मला फोन करू नका. म्हणजे घाबरू नका, मी कुठं लेवल लावत नाही 9 नंतर. मला डॉक्टर आहे म्हणल्यावरती 9 नंतर त्याला लेवल लावल्याशिवाय जमत नसतं, तसलं काय नसतंय बरं का. काय होतंय की रात्री लवकर जेवून लवकर झोपायची सवय आहे शक्यतो करून. म्हणजे झोपण्याचा प्रयत्न करतो. झोप लागते मला पडल्याबरोबर, लगेच दुसऱ्या मिनिटाला मी झोपलेलो असतो, डोळे मिटलेले असतात. पण कसं आहे की लवकर जेवायचं. सकाळी 5 वाजता 5:30 वाजता जरी फोन केला तुम्ही, 5:30 नंतर मी 5:30 वाजता उठतो, सगळ्या गोष्टी असतात. 5:30 नंतर फोन केला तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. पण रात्री 9 नंतर दिवसभर असं
कुठंतरी कार्यक्रम असतोय, फॅक्टरी आहे, दवाखान्यात धावपळ दिवसभर होते, म्हणजे मिनिटभर सुद्धा वेळ मिळत नाही म्हणा. तर असं असताना मग संध्याकाळी बोलायला नको वाटतं, अक्षरशः कंटाळा आलेला असतो. कधी एकदा जेवायला सुद्धा नको वाटतं, एक एकदा जेवून कधी झोपेन असं वाटतं. आता खाण्यापिण्यावरून तुम्हाला सांगेन की कधी कुणी कुठलंही पथ्यपाणी पाळायचं नाही, कुठल्याच पद्धतीचं पथ्यपाणी न पाळता खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं. शरीराला गरज असते प्रत्येक गोष्टीची, ज्या ज्या गोष्टी खाण्यासाठी केल्यात त्याच्यापासून काही ना काही फायदा असतोच असतो आपल्याला, तोटा काही नसतो. नाहीतर वांग्याची भाजी खाल्ली तर मूतखडा होतो म्हणायचं, शंका घ्यायची, 100% होणार. ते बटाटे भाजी खाल्ली तर फॅट होतंय, आपलं फॅट वाढतंय, तब्येत सुटते, 100% सुटणार. खातानाच शंका हो. प्रसादाचा शिरा आणि घरात खायला नवऱ्याला केलेला शिरा, दोन्ही तेच जर कंटेन्स घातले तरी दोन्हींची चव वेगवेगळी असते. देवासाठी करत असतो त्यावेळी सात्विक विचार असतात. चला प्रसादाचा शिरा म्हटल्यानंतर बाई प्रसन्न मनानं करते, नवऱ्याला म्हणलं हं हे खाऊन देणे जावं दे खा, मग ते शिऱ्याची वाट लागलेली असते. तर असं नको म्हणून सांगितलं की कुठल्याही गोष्टीत आपण शंका मनात नकोत किंवा अशा प्रकारचे विचार नकोत. खाणं पिणं सगळंच खाल्लं पाहिजे, शंका मनात नको, खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं. बघा सकाळी जितकं जेवण असतं तेवढंच दुपारी पाहिजे, आणि दुपारी जितकं असतंय त्यातलं 50% रात्री पाहिजे. म्हणजे समजा सकाळी जर समजा तुम्ही 3 चपाती खात असाल तर दुपारी 3 खाल्ल्या पाहिजेत, रात्री मात्र 1च चपाती खाला तरी बास आहे, जास्त जेवायचं नाही रात्रीचं, म्हणजे पोट सुटत नाही. माझ्यासारखं 3 चपाती म्हणजे असं नाही, माझ्यासारखा खाना जर कोणाचा असेल तर काय हरकत नाही. सकाळी 10 चपात्या खातो, दुपारी 10 खातो आणि रात्री 8 चपाती खातो आजही. आणि ते ही 40 क्रॉस केल्यानंतर कमी केलं आहे बरं का. 46 वय आहे म्हणून आता कमी आहे, आता 50 आली म्हणून आता थोडं थोडं अजून कमी कर देणार. शंका येत असेल कोणाला, वाटणार खोटं बोलतोय की काय, तर घरी जेवायला बोलवा म्हणजे कळतंय खातोय की नाही ते. एकदा असं झालं होतं, माझा एक मित्र मुसलमान ह्याच्यातला KMTमध्ये ड्रायव्हर काम करतोय, मला म्हणला साहेब म्हणला तुम्ही माझ्या घरी ईदला जेवायला यायला पाहिजे. नको म्हणलं तसं काय नाही, त्यावेळेस माझं 37-38 वय असेल. नको म्हणलं कशाला उगीच, हां म्हणला साहेब यायचं. अरे म्हटलं माझं जेवण एक्स्ट्रा आहे. असू दे म्हणलं आम्ही करतोय म्हणलं भरपूर या. मग म्हटलं ठीक आहे एवढंच आग्रह आहे तर येतो म्हणलं. गेलो जेवायला, 4 चपात्या झाल्या बास म्हणलं मी. हां म्हणलं जाता जाता 4 खातोय तुम्ही सांगताय एक्स्ट्रा आहे, तरी वाटलंच होतं मला. डॉक्टर म्हणलं कुठलं एवढं खाते, तर म्हणलं तसं काय नाही म्हणलं, खाणं आहे एक्स्ट्रा तर बास म्हणलं. नाही नाही म्हणला आम्ही भात केलेला नाही म्हटला, बिर्याणी केलेली नाही, नुसत्या चपात्याच गेलात म्हणला, चपाती खायची. आता जास्त जी आग्रह चालल्यानंतर म्हटलं आण बाबा. 8 झाल्या, 9 झाल्या, 10 झाल्या, 11 झाल्या, 12 झाल्या, नंतर गरम यायला लागल्या. नुसतं असं वरती बघितलं त्याच्याकडे की पळत पळत जायचं आणि चपाती घेऊन यायची, वरती बघितलं की पळत पळत जायचं चपाती घेऊन यायची. नंतर त्यानं पडदा लावलेला, पडदा सुद्धा खुंटीला अडकून ठेवल्यासारखा मध्ये येतोय म्हणजे. 30 चपात्या खाल्ल्या, 30 चपात्या. हां आणि रोजचा खाणं होता, आई शपथ नाही. 40 क्रॉस केल्यानंतर कमी केलं, नाही तर सकाळी 30, दुपारी 30 आणि संध्याकाळी 30 ते रोजचं खाणं होतं. बायको कुठल्याही प्रकारची जिम न करता ऑटोमॅटिक मेंटेन होती चपात्या. कोण जर पाहुणं आलं तर विचारायचं काय बकरी आहेत काय बसायला तुमच्या, अशा प्रकारचं खाणं होता. म्हणून म्हटलं असं नाही तर त्याला त्याच्या बायकोने शेवटी कंटाळून विचारलं बाहेर कचक्यात मी बैठायची म्हणे, तिथंच आहे म्हणाले भुजंग जो. 30 चपात्या खाल्ल्या म्हणल्यानंतर सासरवाडीत पण अशीच गंमत झाली होती. चुलत सासऱ्याने एकदा जेवायला बोलवलेलं, बायकोनं फोन करून सांगितलं एक्स्ट्रा जेवण आहे बरं का. एक्स्ट्रा म्हणल्यावर कसं ही 1.5 आणि 2 चपात्या खाऊन यांचं पोट भरणार, माझं एक्स्ट्रा म्हणजे 4 चपात्या केल्या होत्या. मी आपलं 2 खाल्ल्यावर बास म्हणल्यावर सासरे भडकले. हां म्हणाले बायको फोन करून सांगते एक्स्ट्रा जेवण आहे आणि तुम्ही काय जेवताय म्हणाले, आम्ही भातच केलेला नाही म्हणाले. खावा म्हणाले काय खायचं चपात्या, बघूया किती खाताय, आम्ही केल्यात भरपूर. 4-5 झाल्यावर गरम गरम यायला लागल्या. 16 चपात्या झाल्यापासून सासरे सारखे बायको आमची भात 1 नंबर करते, खाऊन तरी बघा. असं खिशातनं रुमाल काढून पुसायचं आणि चपात्या आणायला पाळायचं, आणा म्हणले. तर अशा गोष्टी. तर खाण्यापिण्यात कधी तुम्ही कुठलंही शंका घेऊ नका किंवा कुठल्याही पद्धतीचं पथ्यपाणी पाळाय नाही. मला वांग्याची भाजी असली तरी मी तेवढंच जेवतो, बटाट्याची असली तरी तेवढंच जेवतो. तुमचं काही नुसतं वरण जरी असेल त्या वरणाबरोबर का असेल ना मी त्या 10 चपाती खातो. किंवा चांगलं काय तर चमचमीत आहे, गोड आहे म्हणून कधी 11वी चपाती मी घेत नाही. असतो स्टॅमिना पण खात नाही मी, 10 चपातीवरती क्लोज बस. तर अशा पद्धतीने तुम्ही
3 वेळ जेवायला पाहिजे, तर आपल्या शरीरात ताकद राहते, शरीर मजबूत राहतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालायला लागतात. नाहीतर मग काय खरं नाही, मग सारखं आजारपण आणि मग सारखं दवाखान्याला पैसे. दवाखान्याला घालण्यापेक्षा खरंच तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीचं आपण बघा, स्वस्त भाजी असेल ती आणून खातो. भाज्या आणून खायला हरकत नाही मार्केटमधून, कुठल्याही प्रकारची भाजी घ्या, पण मिठाच्या पाण्याने धुतल्याशिवाय अजिबात खायची नाही. आपल्याला माहिती आहे मीठ कशासाठी घालतात जेवणामध्ये, प्रत्येकजण म्हणते चवीसाठी, पण मीठ हे सगळ्यात मोठं जंतुनाशक आहे. मिठाच्या पाण्याने जर भाजी धुतलात तर त्याच्यावरचं केमिकल 40 ते 50% केमिकल निघून जाते. केमिकल फवारणी केलेली असते ना भाजीवरती, तर हे निघून जाते. हे निघून गेलं तर तुम्हाला 50% जर समजा निघून गेलं तर तेवढं तुम्हाला शरीराला पोषक असं अन्न मिळतं ना. तर ह्या गोष्टींचा विचार करा. रोज 1 चमचा मीठ म्हणजे खर्च करायला काय हरकत आहे आपल्याला, पण त्यातून 50% केमिकल जर निघून जात असेल, चांगली भाजी मिळत असेल तर करायला काही हरकत नाही. असे भरपूर इलाज आहेत, आपण करू शकतो घरच्या घरी. सर्दी, खोकला, ताप आयुष्यातून घालवायचं असेल, अंघोळ तर प्रत्येकजण करतो आपण, पण अंघोळ करत असताना कसं आहे की अंघोळीचं जे पाणी असेल ते गार पाण्यानं करत असाल गार पाणी, गरम पाण्यानं करत असाल तर गरम पाणी, जितकं घेता येईल तेवढं तोंडामध्ये घ्यायचं, अगदी मारुतीसारखं असं, आणि अंघोळ करायला सुरुवात करायची. अंघोळ संपली की हे पाणी थुंकून टाकायचं. सुरुवातीला जमत नाही, पण हे करायला बघा. थुंकायचं आणि परत घ्यायचं. जर समजा मध्ये जर घुटमळल्यासारखं वाटत असेल, थुंकून टाका आणि परत घ्या. हे जर आजपासून करायला चालू केलात, कितीही तुमची जुनाट सर्दी असू दे किंवा कितीही तुम्हाला काही कोणत्याही प्रकारचं म्हणजे ॲलर्जेटिक सर्दी असू दे, धुळीतून आलो सर्दी झाली, उन्हातून आलो सर्दी झाली किंवा काय झालं, तर हे तुमचं उद्यापासून सगळं निघून जाईल. 3 दिवसामध्ये कितीही जुनाट सर्दी असली तरी निघून जाते. पण हे रोज करायचं. 3 महिने केला तर आयुष्यात सर्दी, खोकला आणि ताप कधी होणार नाही. झोपताना उत्तर दक्षिण झोपायचं, उत्तरेकडे पाय करायचं, दक्षिणेकडे डोकं करायचं. आयुष्यात तुम्हाला पॅरालिसिस अटॅक कधी येणार नाही, कधी तुम्हाला लकवा मारणार नाही, गॅरंटेड. रोज 1 ग्लासभर जर ताक पिलात तुम्ही, रोज 1 ग्लासभर ताक पिलात. पूर्वीची लोक बघा नाश्त्यातून किंवा न्याहारीतून घ्यायचं आहे. दूध रात्रीचं प्यायचं नाही, दही रात्रीचं खायचं नाही, ताक रात्रीचं प्यायचं नाही. जर रोज 1 ग्लासभर जर ताक पिलात तर बघा की तुम्हाला हार्ट अटॅक कधी येऊ शकत नाही. ॲक्सिटेरॉइड नावाचं केमिकल असतं, फक्त ताकातून शांत होतं. पूर्वीचे लोक बघा ताक भाकरी, ताक कान्या खायचे, म्हणून संयम असायचा, पेशन्स टिकून असायचे. हे जर टिकून राहिले तर आपल्याला अटॅक कधी येतो, एकदम भीती वाटल्यानंतर, बरोबर आहे की नाही, किंवा एकदम समजा काय जर आपण भांडणात सुद्धा बघा एक्साइट होतात लोक, थर कापायला लागतात, बीपी वाढतो आणि त्यावेळेस अटॅक येऊ शकतो. हे होऊ नये यासाठी ॲक्सिटेरॉइड आपल्याला हे जे काम करतं ना एक्साइट करण्याचं किंवा डिप्रेस करण्याचं, तर ते ॲक्सिटेरॉइड असतं. हे फक्त ताकातून शांत होतं. पण ताक कसं पाहिजे, रात्री दही लावायचं, सकाळी उठून रवीनं घुसळायचं. बायका मिक्सरला लावतात, मिक्सरला लावू नका, रवीनं घुसळा, लोणी काढा, जितकं ताक आहे तितकंच पाणी घालायचं. नाहीतर अजून एक बायकांना सवय असते बघा, रोज आपलं 4 दिवस ती साय काढून ठेवायची, 4-5 दिवसाचं, आठवड्याचं, ते फ्रीजला लावून ठेवायचं आणि दसऱ्यात धुणं पडवायला काढतात तसं ते एकदम काढायचं आणि त्याचं ताक करायचं मिक्सर लावून. तर असलं ताक काय उपयोगाचं नाही. रोज रात्री ताजं करून घ्यायला चालू करा. 1 ग्लासभर ताक जर रोज घेतलात तर हार्ट अटॅक येणार नाही. सगळ्यांची लेखी गॅरंटी देईन मी. किती सोपं आहे सांगा की, ह्याला काय खर्च असतो. अटॅक आल्यावर दवाखान्यात नेल्यावर 2-3 लाख रुपये घालावं लागतं, त्याच्यापेक्षा तरी कमी आहे. आयुष्यभर ताक पिला तरी लाखभर रुपयाचं ताक संपणार नाही तुम्हाला. तिकडे 4 लाख तुम्ही झटक्यात घालवताय, ते घालवू नका ना. किती आपण करू शकतो सांगा. प्रत्येक गोष्टीला इलाज आहे. तर केस गळतीसाठी पण अजून एक सांगेन, स्त्री म्हणजे माझं इकडं जास्त लक्ष आहे, कारण बायकांना केस गळतीचा प्रॉब्लेम जास्त असतो. ते गरम पाण्यानं आंघोळ करायची नाही. एकदम बायकांना सवय असते कडक पाणी ओतून घ्यायचं. कॅल्शियमच जळते मुळातलं, कॅल्शियम जळते. मग साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर कोंबडीची पकं काढायची असेल, गरम पाण्यात घालतात आणि बाहेर काढतात, लगेच पकं निघतात. कॅल्शियम जळते. तुम्ही काय करता, हे पंखच आहे तो एक प्रकारचे, झालं गरम पाणी वाटलं की गेलं म्हणून समजा. मग इकडं जायला लागल्यात, मग औषधं, मग हे आणा ती आणा, मग ही गोळी घ्या ती गोळी घ्या, असलं काय करू नका. कोमट पाण्यानं आंघोळ करा ना. कसे केस गळतात बघूया की. गार पाण्यानं करू नका. आपल्याला पण सगळ्यांना सांगेल, कडक पाणी घ्यायचं नाही, नाहीतर मग इकडं सगळं ते विमानतळ होतंय बघा, मग गुळगुळीत होतंय, त्याला काही इलाज नाही. मग तर ह्या गोष्टी नकोच. साध्या गोष्टीतून बरेच आजार बरे करू शकतो. असं असंख्य आहे. रोज 1 आंब्याचं पान जर खाल्ला तर मुखदुर्गंधीचा त्रास म्हणजे तोंडाचा वास येणे वगैरे प्रकार पूर्ण निघून जातो. अपचनाचा त्रास निघून जातो. शुगरच्या पेशंटनी रोज 4 सीताफळीची पानं खायची आणि 3 किलोमीटर चालायचं. एक जण म्हणतात सर 10 किलोमीटर चालतंय, काय उपयोग नाही त्याचा, उगाच जाते गप्पा मारत, कशाला त्याला 10 किलोमीटर. बायकांच्यात तर काय बघायलाच नको. कधी एकटी बाई फिरायला जातील मी तर आजपर्यंत बघितली नाही. सोबत कोण ना कोण मैत्रीण लागते. आणि जाताना विषय काय असतात, अगं ते ह्याच्या जावायला अटॅक आला गं, त्याला आला तर येऊ दे की, तुम्ही का तोंड उघडायला लागलाय.
आणि ते गप्पा मारत जायचं आणि अर्ध्यातूनच परत यायचं, राहू दे चल बाई कंटाळा आला म्हणायचं. तर हे नको, कंटाळा करू नका. 3च किलोमीटर फिरायचं आहे. पहिला किलोमीटर रेग्युलर फिरायचं, हात पुढे एकदा पाठीमागे एकदा, हात पुढे एकदा पाठीमागे एकदा, असं करत रेग्युलर चालायचं. फुल स्पीड पण घ्यायचं नाही आणि एकदम स्लो पण चालायचं नाही, मिडियम चालायचं. दोन्ही हात पुढे एकदा, एकदा पाठीमागे एकदा, असं करत 1 किलोमीटर जायचं. दुसरा किलोमीटर आहे ते कॅटवॉक करायचं, म्हणजे एका रेषेत पाय पडतील असं चालत जायचं. पोटाला पीळ पडला पाहिजे अशा पद्धतीनं चालायचं. जर चालायला लागला तसं तर पोटावरची चरबी सगळी निघून जाते, अपचनाचे त्रास निघून जातात. आयुष्यात तुम्हाला कधी आतड्यानं सूज आली आहे, आतड्यानं पीळ पडला आहे, आतड्यावर आतडं चढलं आहे, आयुष्यात कधी होणार नाही. आणि अजून एक मोठा फायदा म्हटला तर पॅनक्रियाज वर्कआउट व्हायला लागतं, म्हणजे स्वादुपिंड काम करायला लागतं आणि आपल्याला कधीही शुगरचा त्रास होत नाही. हा दुसरा किलोमीटर. आणि तिसरा किलोमीटर आहे हे एकसारखं परेड करायचा, हात वगैरे लांब करायचे असं नाही, हात पाय लांब करून चालायचं असतं 1 किलोमीटर चालून बघा. आर्मीतल्या लोकांना परेड करायला लावतात, काय कारण असेल? समोरनं फायरिंग सुरू आहे आणि लेफ्ट राईट करत निघाले, काय उपयोग आहे का त्याचा? धैर्य वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो जर परेड केला. मज्जारो जे एका लेवलमध्ये येतात, ब्लड सर्क्युलेशन नीट चालतंय. अचानक जरी काय झालं तर आपल्याला भीती वाटत नाही. आर्मीतले लोक आपण म्हणतो बघा गुडघ्यात आलेलं असते, त्यांचं काही खरं नसते, काय ऐकत नाहीत म्हणजे तेवढा आत्मविश्वास असतो त्यांना. आपण कसं माहिती आहे, तुम्हाला एक हात जोडून खरोखर विचारतो, आयुष्य किती आहे माहिती आहे का हो तुम्हाला? 5 मिनिटात काहीतरी होऊ शकतं, पण जे मिळालं ते जगूया ना आपण टेन्शनमध्ये आयुष्य काढतो, भिवून आयुष्य काढतो. भिवू नका, घाबरू नका कुठल्याही गोष्टीला. शरीर खूप मजबूत आहे होय, आपण फक्त मनाचा कमकुवतपणा आपल्याला नडतो प्रत्येक गोष्टीला. इकडून कमकुवत होऊ नका. आज 46 वर्ष झालं, दिवस रात्र चालू आहे, कधी कुठली तक्रार नाही. 46 वर्ष झालं, एखादं मशीन 46 वर्ष दिवस रात्र चालू ठेवलं राहील का? 100 वर्ष लोक जगतात, 100 वर्ष दिवस रात्र चालू असते, काय झीज झालेली नाही, काय नाही. पायात न घालता लोक चालतात बरेच, पाय झिजतात का कधी? किती मजबूत आहे. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे. सहजासहजी काय होत नाही. दारू पिणारी माणसं आयुष्यभर दारू पितात तरी सुद्धा काय होत नाही, तसेच असतात, ओके असतात. म्हणजे पिऊ नका याचा अर्थ बरं का, नाही तर म्हणणं प्यायला सांगितलं वाटतं. तर तसं काय नाही. नाहीतर एक महाराज होते, असंच व्यसनमुक्तीवरती फार चांगलं बोलायला लागलेले. बोलता काय झालं, ते म्हणाले, बघा म्हणाले, दारू प्यायची नाही कुणाला कळतंय, आपण बुद्धिहीन प्राणी, ज्याला बुद्धी नाही असं आपण गाढव म्हणतो, त्या गाढवाची एकदा परीक्षा केली. म्हणाले, एक बारडी भरून त्याच्यासमोर दारूची ठेवली आणि एक बारडी भरून पाण्याची ठेवली. गाढव आलं, म्हणाले दारूचा वास आल्याबरोबर मागं सरकलं आणि पाणी पिलं. नंतर म्हणजे आता गाढव म्हणजे त्याला फसवायला काय लागणार आहे म्हणाले. लगेच इकडं तिकडं बकेट केली, दारू होतं तिथं पाणी केलं आणि पाणी होतं तिथं दारू केलं. आता गाढवाला माहिती होतं इकडं दारू आहे, गाढवाला तिकडं गेलं, तर तिकडं दारू आल्यावर तिकडे ठेवली होती ना, लगेच तिकडे गेलं, वाचल्यावर मागं सरकलं आणि पाणी पिलं. बघा म्हणाले, गाढवाला ते कळते दारू प्यायची नाही, आपण का असं करतो? तर एक माऊली मध्येच उठली, आधीच लेवल लावून होती, म्हणली, महाराज डोळंच उघडलं माझं, आज मला फार कळालं. काय कळालं माऊली? सांग, सगळ्यांना सांग म्हणाल, तुला काय कळालं? खरंच कळालं महाराज की दारू पित नाही ती गाढवा आहेत म्हणे. सांगतोय काय मी ऐकतोय, तर असं काय नाही म्हणून सांगतो, घेऊ नका, तसलं काही करू नका. साध्या गोष्टी असतात, हसायला काय हरकत नाही. आयुष्य बघा, हसल्यानंतर आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो, पण ते निरोगी राहून बरं का, दवाखान्यात जाऊन किंवा औषध खाऊन नाही. सगळ्यांना खरोखर विनंती करेन, दवाखान्यात जाऊ नका, औषध कुठलंही घेऊ नका, काय गरज नाही आपल्याला. शरीर खूप मजबूत आहे. हसत खेळत राहिल्यानंतर बघा चेहरा लाल होतो, ब्लड सर्क्युलेशन नीट चालतं. कशाला आपल्याला बीपी शुगर होते? झाल्यानंतर फिरायला जातात, त्याच्या अगोदर फिरायला जावं म्हणजे होणारच नाही. बीपीसाठी पण सांगितलेलं नाही. असं भरपूर गोष्टी करू शकतो, भरपूर गोष्टी, कुठलीही गोष्ट असू दे. रोज एक चमचा पांढरे तीळ खाल्ला तर हाड कधी तुमचं कोणतंही फ्रॅक्चर होणार नाही. मला स्वतःला अनुभव आहे, माझ्या हातावरून फॉर्च्युनर गाडी गेलेली आहे आपल्या रंकाळ्याच्या इथंच. कुणाला जर ह्याचा फॉर्च्युनरचा टायर घ्यायचा असेल तर ह्याची लेंथ काउंट करून जावा, मोजून जावा, फॉर्च्युनरचा टायर देतील तुम्हाला. पण हाड मात्र कुठलंही फ्रॅक्चर नाही. पण रोज एक चमचा पांढरे तीळ खातो. कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला भरपूर एका आजारावरती 10 प्रकारचे इलाज निसर्गानं दिलेले आहेत. ऐकायला येत नाही. वयस्कर लोकांना फार प्रॉब्लेम असतो, आ करत असतात बघा, काय गरज नाही. चमचाभर कांद्याचा रस काढायचा, त्यात एक हिंमत घालायचा, कोमट करायचं, वस्त्रगाळ करायचं, कानात घालायचं, कापूस लावून झोपून टाकायचं. नॉर्मल लोकांनी फक्त 3 दिवस करायचं. आयुष्यात तुम्हाला कधी ऐकण्यात प्रॉब्लेम येणार नाही. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना करायला चालू करा. 6-7 दिवसानंतर हळूहळू ऐकायला यायला लागेल. 15 दिवस करा, खडखडीत ऐकायला यायला लागेल. खुश केलं तरी तिकडे लगेच आजोबांना ऐकायला जाईल. अशा पद्धतीनं होईल. नाकात हाड वाढलंय, ऑपरेशन करतात, काही गरज नाही. 5 रिटा 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 चमचा सुंठ पावडर घालायची,
आणि ते पाणी आठवत आठवत अर्धा कप करायचं 3 कपाचं. उरलं की ते गाळून घ्यायचं, वस्त्रगाळ करायचं, काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करायचं आणि रोज रात्री झोपताना 2-2 थेंब नाकात घालायचं. 8 दिवसामध्ये नाकातलं हाड गायब. व्हिजिटिंग कार्ड देतो, लिहून घ्या, नाहीतर नंतर लिहून देतो सर झाल्यानंतर. हे सुद्धा करू शकतो आपण. म्हणजे नाकातलं हाड वाढणे वगैरे सगळे प्रकार निघून जातात. असे असंख्य इलाज आहेत, घरच्या घरी करू शकतो. कान फुटतोय, उसाचा रस काढायचा चमचाभर. काय करायचं, ते एखादं उसाचं कांडं घ्यायचं, एक पेर घ्यायचं आणि ते जाळामध्ये टाकायचं, त्याला गरम करायचं, बाहेर काढायचं, त्यातनं रस काढायचं चमचाभर रस, त्यात एक हिंमत घालायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि ते कानात घालून कापूस लावून झोपून टाकायचं. फक्त 3 दिवस करायचं. 4थ्या दिवशी जायचं. कुठल्याही डॉक्टरने सांगितलं पडद्याला होल आहे तर आयुष्यात तुम्ही सांगाल ती ट्रीटमेंट मी तुम्हाला फुकट द्यायची. पडद्याचं होल वगैरे सगळं लगेच मोजून जातं 3च दिवसात. कितीतरी गोष्टी आहेत अशा. आता स्त्रियांना बघा की इकडं वगैरे काळं होतंय दागिन्यांमुळे इथं काळं झालेलं असतं, किंवा वांग येतो बघा बऱ्याच लोकांना. 3 मिनिटामध्ये वांग घालवू शकतो 50%. 3 मिनिटामध्ये, 4था मिनिटसुद्धा लागत नाही. आणि लावू पण नका. लिंबू घ्यायचा, खायचा सोडा टाकायचा त्याच्यावरती आणि ते चोळायचं. फक्त डोळ्यात जाऊ द्यायचं नाही, असं चोळायचं. किंवा इकडं दागिन्यांच्यामुळे जे झालं असतं ना काळं, त्याला चोळायचं. 1 मिनिट पूर्ण चोळायचं, 1 मिनिट थांबायचं, 3ऱ्या मिनिटाला धुवून टाकायचं. आत्ताचं बघायचं नाही, 3 मिनिटानंतरचं बघायचं. 50%पेक्षा जास्त निघून गेलं. सलग 7 दिवस जर केला तुम्ही तर पूर्ण वांग निघून जातो, किंवा इथलं दागिन्यांमुळे झालेलं काळं तेही निघून जातं. अजून करू शकतो. दूध घ्यायचं, एक 5-6 चमचे दूध घ्यायचं, त्यात लिंबू पिळायचा, एक अर्धा तास ते ठेवायचं. अर्ध्या तासानंतर ते पूर्ण मिक्स करायचं, परत चेहऱ्याला लावायचं. कुठल्याही प्रकारचा मेकअप करायची गरज नाही. आठवड्यातून एकदा केला तर आठवडाभर चेहऱ्याला पूर्ण ग्लो राहतो. पूर्ण असं म्हणजे गोल्डन कलरची तुमची स्किन व्हायला लागते. किती सोपं आहे. तुळशीच्या पानांचा रस जरी लावलात रात्री आणि सकाळी धुवून टाकलात तरीसुद्धा तुम्हाला कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज लागणार नाही, कधी मेकअप करायची गरज लागणार नाही. चेहऱ्यावरचे काळे डाग वगैरे सगळे निघून जातात. भरपूर आपण करल तेवढं कमी आहे. इतकं दिलेलं आहे भरभरून. तुरटीच्या पाण्यानं जर सलग 8 दिवस आंघोळ केला तर खाज कधी तुमच्या आयुष्यात, कधी तुमच्या हातापायांना खाज सुटते. कुठेतरी बघा की खरूज नाहीता गज करणं असल्या ज्या गोष्टी आहेत ह्या आयुष्यात कधी होणार नाही. पण 8 दिवस सलग आंघोळ करायची, सलग 8 दिवस. 6 महिन्यातून 3 महिन्यातून 3 महिन्यातून 8 दिवस करायची, परत 3 महिन्याने 8 दिवस करायची, परत 3 असं वर्षातून 4 वेळा तुम्ही आंघोळ करायची. काही प्रॉब्लेम येणार नाही. घामाची दुर्गंधी कधी येणार नाही. घाम जास्त येतो, हातापायांना सर्दी सुटते. सुपारीचं खांड जर खाल्लात सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 तर 15 दिवसात हातापायांना सुटणारी सर्दी ऑटोमॅटिक कमी येते. कितीतरी गोष्टी आपल्याकडे आहेत, करत नाही. लहान मुलांची छाती भरते, आपण काय करतो, लगेच जाऊन त्यांना वाफ देतो. काय गरज नाही वाफ द्यायची, देऊ नका. तिथं जर नाही बरं वाटलं तर पुढच्या दवाखान्यात न्यायला लावतात. पुढच्या दवाखान्यात जरी न्यायची वेळ आली आणि तिथं गेल्यानंतर कसं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो 100 प्रकारचे रिपोर्ट्स काढायला लावतात. आपल्याला पण काढायला लावतात. आपण पण गेलो तर बघा ते डॉक्टर काय बघायच्या अगोदर हे रिपोर्ट घ्या, ते रिपोर्ट घ्या. 100 रिपोर्ट बघणार आणि त्यातनं एक काहीतरी सांगणार. तर सर्दी झाली, काय झालं, अमुक झालं, छाती भरली, लहान मुलांची असो किंवा वयस्कर लोक असो, काय गरज नाही. अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची, 1 थेंब मध घालायचं, त्याचा फक्त वास द्यायचा 10 मिनिटं बाळाला. छातीजवळ असं पकडला, त्याचा वास जाईल ना तसं 10 मिनिटात बाळ पूर्ण बरं होतं. अर्ध्या तासात आलेला विकनेसही निघून जातो. किती खर्च येणार याला? 1 रुपया. 50 पैशाची मोहरी आणि 50 पैशाचा मध समजा, 1 रुपयामध्ये बाळ ठीक होते. तिथं गेला तर किमान तुम्हाला आठवडाभर सोडत नाही. दवाखान्यात जर पुढच्या ॲडमिट करून घेतलं तर असं जरी वेळ आली तरी तुम्ही 10 मिनिटात ते बाळ बरं करू शकताय. लहान मुलांच्या पोटात दुखतंय, खात पीत नाहीत, किंवा सगळ्यांनाच चालतं बरं का. लहान मुलांना वावडिंगा आणायच्या, वाटीभर पाण्यामध्ये 1 चमचाभर वावडिंगा भिजत घालायच्या रात्री. सकाळी उठल्यानंतर हे पाणी कडक उकळवायचं वावडिंगा सहित, आणि नंतर गाळून घ्यायचं आणि वाटीभर पाणी थोडं करून बाळांना पाजायचं. पोटातले कुठलेही आजार असू द्यात सगळे निघून जातात. टोक संभापूरच्या इथं कुठलं गाव ते अंबपमध्ये एक बाळ होतं आणि सारखं शी करताना त्याच्या म्हणजे रक्त यायचं आणि सारखं रडायचं. ते 10 मिनिटं थांबायचं आणि 2 तास रडायचं, अशी तक्रार होती त्याची. तर त्या बाळाला सुद्धा काय झालं की एका डॉक्टरकडे गेल्यानंतर स्कॅनिंग केल्यानंतर सांगितलं की ऑपरेशन करायला पाहिजे, आतड्यांना गाठी झालेले आहेत आणि ऑपरेशन करायला पाहिजे. 60,000 रुपये खर्च सांगितला होता. दुसरीकडे गेलं तेच सांगितलं, आतड्यांचे तुकडे झालेत, गाठी झालेत, ऑपरेशन करायला पाहिजे, 50-60,000 रुपये खर्च येईल. मग त्यांना असंच कोणी माझा नंबर दिला एका शिक्षकांनी आणि ते आले माझ्याकडे. आल्यानंतर बघितलं तर काय नव्हतं. त्यांना हे वावडिंगाचं सांगितलं आणि 3 तासामध्ये बाळ पूर्ण बरं झालं.
आज ह्या गोष्टीला मला वाटतं किमान 6 महिने झालं, ऑपरेशन नाही, काय नाही, बाळ ओके आहे सगळं, आता गुटगुटीत झालं. नाहीतर असं झालं होतं बाळ एकदम काळं निळं झालं होतं. तर ह्या गोष्टी होतात. पोटातले सगळे आजार विकार जे काय असतील लहान मुलांच्या निघून जातात. पण वावडिंगाचं द्यायला चालू करा. मूळव्याधीसाठी बरेच लोक त्रस्त असतात बघा. मूळव्याधीसाठी बरेच लोक ऑपरेशन करून घेतात. ते सांगली मिरजकडे करून तिकडं कोणतरी एक डॉक्टर आहेत म्हणे, बरोबर त्या ठिकाणी इंजेक्शन करतात. अहो कसले अघोरे प्रयोग करण्यापेक्षा एक साधा सांगतो, 10 मिनिटामध्ये जर मूळव्याध नाही बरं झालं तर मला फोन करायचं, तुम्हाला मी हे करतो. वाशीमध्ये 1.5 वर्ष झालं एक माणूस, आपलं वाशी इथंही आहे की वाशी आहे. हां, तर वाशीमधला 1.5 वर्ष झालं एक पेशंट मूळव्याधीनं त्रस्त होता. 1.5 वर्ष कंप्लीट. म्हणजे फॅन लावून गुडघ्यावरतीच झोपायचं, बाकीचं काय नाही. खातं पिता सुद्धा येत नव्हतं. 10 मिनिटात बरा झाला. कसं आहे, मूळव्याध जर झाला असेल, रक्त पडतंय, काय होतंय, तर अर्धा लिंबू घ्यायचा, सैंधव मीठ टाकायचं, त्याच्यावरती लोणचं खाल्यासारखं हे खायला चालू करायचं, परत टाकायचं, परत खायचं. 4 ते 5 चिमट मीठ आणि अर्धा लिंबू एवढं संपेपर्यंत करा तुम्ही. आणि बरोबर 10 मिनिटं थांबायचं. 11व्या मिनिटानंतर जायचं. रक्त पडलं ना तर 6 ॲम्ब्युलन्स आहेत, लक्षात घ्यायचं. लगेच फोन करायचा, पण रात्री 9च्या आत. तर या गोष्टी घ्या, लगेच तुम्हाला गाडी पाठवून देईन मी. अहो ही सेवा आहे. ह्याच्यातून तुम्हाला सांगेन की हे जर सलग सकाळ संध्याकाळ 7 दिवस केलात तर किमान वर्षभरात कितीही उष्ण पदार्थ खावा, मूळव्याध होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे पोट पण सुटणार नाही. अहो भरपूर गोष्टी आपल्याकडे असतात. तर ह्या गोष्टी करा. आता पोटावरून सांगेन की सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पोट सांभाळलं पाहिजे. आपण पोट सांभाळलं पाहिजे. मला सांगा, 2 व्हीलर जरा प्लीज, म्हणजे विद्यार्थ्यांसारखं मी तुम्हाला हे करायला सांगतो, 2 व्हीलर कुणाकुणाकडे आहेत? फक्त हात वरती करा. ऑइल बदली करता की नाही त्याची? महिन्याला करताय. मी म्हणते 4 महिन्यानं का असं करताय की नाही ऑइल बदली? नाही केली तर काय होतंय, ते इंजिन जाम होते. तर सगळ्यांनाच सांगेन, इकडलं जर समजा ऑइल बदली केलात वर्षातून एकदा, तर कुठलंच इंजिन आपल्यात कुठलाही पार्ट जाम होत नाही, कुठलाही आजार होत नाही. आजारांचं मूळ कारण, मूळ घर आहे ती इथून सुरुवात होते, पोटातून. पचनक्रिया बिघडली की सगळ्या गोष्टी बिघडायला लागतात. तर हे जर समजा ते बिघडण्यापाठीमागं पण कारण असते. मगाशीच सांगितलं ना की प्रत्येकाला वाटते बॉडी सलमान खान सारखी असावी, त्याला इकडं गोळा येतो, ह्यांना इकडं गोळा येतो. तर असं नको. हे गोळा जर तुम्ही व्यवस्थित ठेवला तर खूप छान तुम्हाला होईल. वर्षातून एकदा सर्व्हिसिंग करायला पाहिजे याला. वर्षातून एकदा फक्त सर्व्हिसिंग करायचं. लहान मुलं असोत किंवा कोणी असो, 3 वर्षाच्या वरची कोणी असू दे, किंवा स्त्रियांच्यामध्ये प्रेग्नन्सी पिरियडमध्ये कधी तुम्ही पंचकर्मा करायला वगैरे जाऊ नका. शरीर शुद्धी करायचे 3 प्रकार सांगेन तुम्हाला, कुठलाही करू शकता त्यातला. पहिला जो प्रकार आहे तर तो पंचकर्मा सेंटरमधला आहे. पंचकर्मामध्ये जाऊन काय करतात की पहिल्या दिवशी तुम्ही जर गेलात तर 7 दिवसाचं तुम्हाला पॅकेज जातात. 7 दिवसामध्ये पहिल्या दिवशी वमन असतं, दुसऱ्या दिवशी बस्ती असते, म्हणजे एक बकेटभर पाणी पाजतात आणि बाहेर काढतात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला इनिमा देतात, तिकडून हे करतात. तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज करतात. चौथ्या दिवशी पाठीचे मसाज करतात. 5व्या दिवशी डोळ्यातली जाळी काढतात, सायनस वगैरे काढतात. हे आपण घरच्या घरी सुद्धा काढू शकतो बरं का, करू शकतो, पण आपल्याला प्रॉपर असं जमायला पाहिजे. तर हे करतात. नंतर कसं असतं की 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात. आणि 7व्या दिवशी गाडी कसं शॅम्पू लावून आता वॉशिंगला नेतात, ऑइल बदली करायचं, ऑइल फिल्टर साफ करायचा, कार्बोरेटरमधला कचरा काढायचा, हेच सगळं चालतंय. हेच असतंय सेम. तर अशाच पद्धतीनं पंचकर्मामध्ये करतात. आणि तुम्हाला 7व्या दिवशी काय करतात की तेल लावतात आणि औषधी पाण्याने, अगोदर दुधाने आंघोळ घालतात, नंतर औषधी पाण्याने आंघोळ घालतात आणि पूर्ण स्किन प्रॉब्लेम वगैरे सगळे नील करतात. पण ह्याला 1 महिन्याचं पथ्य पाणी असतं आणि किमान 12,000 रुपयाचं पॅकेज असतं. वर्षाच्या वर्षाला 12,000 घालणं आपल्याला परवडत नाही. म्हणून तुम्हाला करा, अगर नाही करा, दुसरा पर्याय सांगेन, घरगुती इलाज पण आपण करू शकतो. एक फक्त 3 दिवस काय करायचं आहे, ताक आणि ताकच प्यायचं, बाकीचं काहीही नाही. भूक लागली ताक प्यायचं. मगाशी जे ताक सांगितलं ना रवीनं घुसळून, जितकं ताक तितकं पाणी. आणि नुसतं असं नाही की तेवढंच प्यायचं, जितकं पिता येईल तेवढं ताक प्यायचं, जितकं पिता येईल तेवढं. सारखं नुसतं ताकच प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी उशाला घेऊन झोपायचं, ताक. बरेच लोक हसले असं, तर हे घ्यायचं नाही. नाहीतर एक जण मला म्हणले रात्री चालतंय ना, मग दिवसभर काय पण आलं. तर तसं काही नाही बरं का, तसं काही करू नका. तर शक्यतो करून घेऊच नका. तर कसं होतं की दिवसभर ताक पिल्यामुळं रात्रीसुद्धा जाग येते, ताण लागते. अशा वेळेस तुम्ही चुकून पाणी पिऊ शकताय. त्यामुळे उशाला घेऊन झोपा म्हणलं ताक. तर ते ताक प्यायचं, रात्रीही ताक प्यायचं, कधीही असू दे. 3 दिवस फक्त आणि फक्त ताक.
पहिला दिवस मजेत जातो, काय वाटत नाही. संध्याकाळनंतर हळूहळू थकवा जाणवायला लागतो. पण उष्णता आणि पित्त निघून चाललंय हे तुमचं तुम्हाला जाणवायला लागतं. दिवसातून 4-5 वेळा लूज मोशन होतं आणि एखाद्या वेळेस उलटी होते. दुसऱ्या दिवशी अजून थोडा त्रास होतो. तिसऱ्या दिवशी आपण झोपूनच असतो. तिसऱ्या दिवशी काही करू शकत नाही. चौथ्या दिवसापासून तुम्ही वरण भात वगैरे खायचं आहे. नाहीतर मला 3 दिवस काय खाल्लेलं नाही, आता मग काय करणार, जायचं बाबळी काढूया. तर तसं काय बाबळी काढायची नादाला लागू नका. आतड्यांना कवळुकी आलेली असते. एक 8 दिवस तुम्ही वरण भात वगैरे खात असं जायचं. पण भरपूर ताक प्यायला पाहिजे. माझं जर म्हटलं तर मी किमान ती प्लॅस्टिकची बकेट असते की नाही मोठी, तेवढी जवळपास नाही म्हटलं तर दिवसभरात मी 1.5 बकेट तेवढं ताक पितो. असं आहे. स्टॅमिनाच तेवढा आहे, काय करणार ना. बघा की 10 चपातीचा स्टॅमिना 3 वेळा 10 चपात्या खातो म्हणजे स्टॅमिना 1.5 चपाती 1.5 बकेट तेवढं लागतं ताक मला करायचं म्हटलं तर आमच्या घरात अगोदर घामच पुसतात. आणि मग म्हणतात आता बाबा जेव म्हणतात तिकडे नकोच असलं काय करायला. तर असं काय नाही, भरपूर प्यायचं. 3 दिवसामध्ये बॉडी फुल सर्व्हिसिंग. परत वर्षभरात साधी शिंकसुद्धा येणार नाही. आजारी तर पडणारच नाही तुम्ही कधी. आणि नेहमी मेंटेन राहाल. नेहमी पोट सुटणार नाही, काही नाही. पण हे वर्षातून एकदा करायला पाहिजे. आणि 8 दिवस आपल्याला वरण भात भाकरी हेच खायचं. हिरवी मिरची 8 दिवस खायची नाही अजिबात. तर ह्या गोष्टी करायच्या. त्याच्यातून अजून एक सांगेन, लूज मोशन जर कुणाला लागला असेल, म्हणजे आपण म्हणतो बघा संडासला लागणे वगैरे जर प्रकार आहे, हे जर कुणाला होत असेल, इन्स्टंट आपण थांबवू शकतो लगेच 1 मिनिटात. त्यासाठी पिवळी गोळी खाकी गोळी आणून खायची नाही बरं का. किरण मला दुकानात मिळते ते आपल्याकडे. त्याच्यात सगळ्यात जास्त केमिकल त्यात असतं. हे जर घेतला तर मग काय खरं नाही तुमचं. केमिकल गेलं ना पोटामध्ये आपल्या शरीरामध्ये, आपलं आयुष्य कमी येण्यापाठीमागं सगळ्यात मोठं कारण आहे हे केमिकल. पूर्वी दवाखाने नव्हते त्यावेळेस लोक 100-125 वर्ष जगत होते. आज दवाखाने असताना आयुष्य 40शीत आलं आहे. 40शीतच म्हणायचं बरं का, 60 म्हणू शकत नाही आता. 60 वरून 40शीत आलेलं आहे. डिजिटल बोर्ड बघतो मी, 40शीच्या आतली सगळी संपायला लागले. कुठलाही दवाखाना जावा 70% लोक ही 40शीच्या आतलीच ॲडमिट असतात. काय करायचं. तर हे आयुष्य वाढवण्यासाठी आपण कसं आहे, हे औषधापासून लांब राहिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी करा. तर लूज मोशन सुरू झालं ना आपल्याला, तर बघा 3-4 वेळा गेलो की आपल्याला लक्षात यायला लागते की आता बाबा लूज मोशन सुरू झालं आहे. 4 वेळा जर गेला की 5 वेळा जायची गरज नाही. मेथीचे दाणे घ्यायचे, अर्धा ग्लास कोमट पाणी घ्यायचे, चमचाभर मेथीचे दाणे गिळायचे आणि डायरेक्ट त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं. तोंडात ठेवायचं आणि त्या कोमट पाण्याबरोबर ते मेथीचे दाणे गिळायचे, चावायचे नाहीत, खूप कडू असतात. लिंबूसुद्धा गोड म्हणायची वेळ येईल त्याच्यासमोर. तर एवढं ते कडू असतं. त्यामुळे डायरेक्ट गिळायचे. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटानंतर मुद्दामून जाऊन बसला तरीसुद्धा होणार नाही, गॅरंटी याच्याबद्दल. तर हा प्रकारसुद्धा करू शकता. असं काय असतील शंका विचारत चला मला. आता तिसरा जो पर्याय आहे शरीर शुद्धीसाठी, तर तो आहे म्हणजे औषधी आहे. माझं स्वतःच आहे, फॅक्टरी आहे माझी औषधाची. त्यातला एकच सांगेन, माझी 350 प्रकारची जवळपास औषधं आहेत. पण त्यातलं तुम्हाला एक शुद्ध संजीवनी नावाचं औषध आहे. हे जर तुम्ही घेतलात, हे लहान मुलांपासून सगळ्यांना चालतं बरं का. फळांचा आणि फुलांचा रस आहे, बाकीचं काहीच नाही आहे. हे जर घेतलात तर पहिली गोष्ट म्हणजे ह्याला पथ्यपाणी काही नाही, सगळं खाऊ पिऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला अशक्तपणा तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. उलट कसं आहे की ज्या दिवसापासून घ्यायला चालू कराल त्या दिवसापासून कितीही काम करा तुम्हाला थकवा अजिबात जाणवणार नाही. ज्या दिवसापासून घ्यायला लागलं वर्षभर तुम्ही फुल एनर्जीनं काम कराल अजिबात, म्हणजे कधी तुम्ही थकणार नाही, काय नाही. वांग असेल निघून जाईल, कंबरदुखीचा त्रास, गुडघेदुखीचा त्रास, बीपीचा त्रास, शुगरचा त्रास सगळा निघून जाईल. कसं इकडं जर आज पोटात घाण साठायला लागली ना, नॉर्मल माणसाच्या पोटामध्ये सुद्धा किमान 1.5 किलो इतकी घाण असते. आणि ही जर साठत गेली तर 7-7 किलोपर्यंत साठते. म्हणजे जान्हवीची म्हणजे सुटका निदान 2 वर्षानं झाली तरी ही आयुष्यभर पोटाची सुटका होत नाही. तर हे कमी करण्यासाठी शुद्ध संजीवनी एकदम बेस्ट आहे. हे काय औषध म्हणू शकत नाही. हे फळांचा फुलांचा रस आहे. मुलं खातात की नाहीत फळं फुलं, आपण खातो की नाही, तर ह्या फळांचा आणि फुलांचा रस आहे. हे घ्यायला काही हरकत नाही. पथ्य पाणी नाही, कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा येणार नाही. कुठल्याही प्रकारे तुम्हाला हे औषध घेतोय सुद्धा असं वाटणार नाही. टेस्ट पण सरबत पिल्यासारखी आहे, लहान मुलंसुद्धा आवडीनं पितात. तर अशा पद्धतीचं हे 15 दिवसाचा डोस आहे. 15 दिवस म्हणजे 250 ml ची एक बॉटल आहे. कुठेही घ्यायला जावा. माझी औषधं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक 3 राज्यांमध्ये जातात. तुम्ही जर बघितलं असाल, संजीवनी ऐकलं की नाही, नाव ऐकलं की नाही, संजीवनीची औषधं बघितलं की नाही कुठे, तर संजीवनी त्याचा मी मालक आहे बरं का. साम टी व्हीवरती हॅलो संजीवनी कार्यक्रम लागतो, त्याचाही मी मालक आहे. माझ्या मिसेस असतात जास्त करून त्याच्यावरती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या मिसेस एकमेव अशा आहेत नाडी परीक्षण तज्ज्ञ आहेत. कुठल्या मशीनमध्ये तुम्हाला घालून बघायची गरज लागत नाही. नाडी बघितलं तर सकाळी काय जेवून आलं तेही सांगतात. ह्याच्यासाठी सगळ्यांना 3,500 पासून चार्जेस आहेत. पण तुम्ही जर समजा शाळेतून जर सरांनी फोन केला किंवा तुम्ही आलात,
शाळेचं नाव सांगितलं तर तुम्हालाही तिथं ₹1 खर्च न करता नाडी परीक्षणसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये करून दिलं जाईल. फक्त पुढचं काय तुम्ही ऐकायच्या नादी लागू नका. नाहीतर मला पुढं काय होऊ शकतं का, नाहीतर मग ते रोज त्याच्यासाठीच तुम्ही आपलं म्हणा मॅडमनी सांगितलं पुढं कॅन्सर होण्याची शक्यता आहे म्हणल्यावर तुम्ही त्यातच मारणार. तर तसं काही नाही आणि काय होत नाही हो, मजबूत राहायचं. हे बघा, मनाचा कमकुवतपणा काढून टाकायचं, शरीर चांगलं राहते, मन कमजोर करू नका. तर हे शुद्ध संजीवनी घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून, ज्या दिवशी घेताय त्या दिवशी काय होणार नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून 2च मिनिटात कोटा साफ, तिसरा मिनिटसुद्धा लागत नाही. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, पोटात साठलेली ग्रेव्ही सगळी निघून जाते असं आहे. आणि तेही 2च मिनिटात. असं सलग तुम्हाला 8 ते 10 दिवस पूर्ण निघून जातं. तिथून पुढं पूर्ण बॉडी फुल सर्व्हिसिंग होते. वर्षभरात तुम्ही कोणत्याही प्रकारे आजारी पडणार नाही. उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास, मूळव्याधीचा त्रास पूर्ण निघून जातो याच्यातून. पूर्ण वांग असेल तर 8 ते 10 दिवसामध्ये वांगसुद्धा निघून जातो. केस गळतीचा प्रॉब्लेम निघून जातो. केस गळती होते ती उष्णतेमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील. अशा प्रकारचं हे शुद्ध संजीवनी आहे. घ्यायला हरकत नाही. घेताना आज तुमच्या पोटाचा घेर चेक करायचा आणि 5 दिवसानंतर चेक करायचा. किती घाण निघून गेले तुमचं तुम्हाला दिसायला लागेल. फ्रेश वाटायला लागेल. वजन ऑटोमॅटिक तुम्हाला हलकं वाटायला लागेल. एकदम हलकं वाटायला लागेल. ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वाढायला लागेल. ज्यांचं वाढलेलं आहे त्यांचं कमी व्हायला लागेल याच्यातून. पण हे कसं आहे, मेंटेन राहण्यासाठी आहे. बॉडी फिटिंगमध्ये आणि मेंटेन राहील. तर अशा प्रकारचं शुद्ध संजीवनी आहे. कुठेही घ्यायला जावा तुम्ही, तुम्हाला ह्याची किंमत ₹1260 आहे. वर्षातून एकदा, म्हणजे महिन्याला ₹100 खर्च येईल. पण आपण ₹1260 परत वर्षभरात मागं वळून बघायचं नाही. अशा प्रकारचं हे औषध आहे. घ्यायला हरकत नाही कुणी. आता जरी आपल्याला हवं असेल तर तेही एक सेवा म्हणून ₹500 मी देईन आणि तेही दोघांचं बरं का. तर आपल्यालाही सगळ्यांना मी सांगेन घ्यायला काय हरकत नाही. ₹500 माझ्या दवाखान्यामध्ये जरी आलात तरी ₹600 मिळतं आणि तेही एकाच औषध मिळेल तुम्हाला. आता इथं मी दोघांचं औषध देईन फक्त ₹500 आणि ही सेवा म्हणून. ₹500 परवडत नाही, मला टॅक्स त्याच्यापेक्षा जास्त जातो. पण कसं असतं की मला एक सेवा करायची एक आवड आहे म्हणा, मला म्हणा, माझ्या मिसेसला म्हणा, आम्ही दोघंही सेवा म्हणून काम करतो. दवाखाना शिक्षकांच्यासाठी फ्री चालवतो, तसं ह्याही गोष्टी करेन. तर खरोखर परत एकदा सांगेन, शुद्ध संजीवनी ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्या, नक्कीच घ्या. सगळ्यांना पुरतील एवढ्या नाहीत. मला वाटलं नव्हतं की पालक मिटिंग म्हणल्यानंतर एवढा म्हणजे एवढे लोक येत नाहीत. खरं तर इथं मी पहिल्यांदा बघितलं की एवढे लोक आलेत. तर खरोखर असं तुम्ही येत चला, अधूनमधून फेरी मारत चला, मुलांचीही चौकशी करत चला, सगळ्या गोष्टी करा. शरीर शुद्धी करा, महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य अगोदर हे करा. आपण ₹500 कुठेही खर्च करून जातो. आपल्याला काय वाटतं ₹500 आपण सहज जर बघायला गेलो ₹500 कुठेही खर्च करून जातो. पण एकदा स्वतःसाठी खर्च करून बघा आणि स्वतःसाठी जगा. महत्त्वाचं म्हणजे हसत खेळत राहा, आनंदी राहा. आयुष्य परत नाही आहे. गेलेला मिनिट तुम्ही परत आणू शकत नाही. एक जाता जाता सांगेन की कसं असते, एक जण हसत नव्हते, मी खूप बोललो पण हसत नव्हते. मला म्हणले सर त्यांना तेवढं हसवा, तुम्ही सांगाल ते ऐकतो. तर म्हणलं ठीक आहे. त्यांना आपलं काय 4 गोष्टी बाजूला नेऊन सांगितल्या. ते परवा आले होते माझ्याकडे भेटायला मला म्हणले सर बरं झालं तुम्ही भेटलात. मी म्हणलं काय झालं, तर म्हणले काल मी मरता मरता वाचलो. म्हणलं मरता वाचलो, काय झालं काय. म्हणले माझ्या अंगावरून 40 गाड्या गेल्या. अहो 40 गाड्या जायला म्हणलं असं उभारलेला कुठं तुम्ही. म्हणले मी पुलाखाली उभारलेलो. एक महाराज असंच खूप चांगलं बोलत होते, कीर्तन सांगत होते. त्या मॅडमना अगोदरच हसायला लागलं आणि एक मावशी लय रडायला लागलेल्या. त्या महाराजांना वाटलं माझं कीर्तन एवढं इफेक्टिव्ह झालं की आजी रडायला लागली. त्या मावशी रडायला लागल्या. गेला मावशी थांबा म्हणला, रडू नका, ग बसा म्हणला. त्या बाईचं आपलं डोळं पुसलं, रडू नका म्हणला. मावशी काय म्हणलं, काय झालं सांगा, मी त्याच्यावर काहीतरी सांगतो. ती म्हणली काय सांगू बाबा, माझ्या एका कोकराची मला लय आठवण यायला लागली. म्हणली कोकराची आठवण म्हणजे यायला म्हणजे मला काही कळेना म्हणला. नाही म्हणली ती मेलं रे आरारान म्हणला, म्हणून काय रडायला झालं म्हणला. म्हणजे असं काय झालं, नाही तुझ्याकडे बघितल्यावर तिची मला लय आठवण आली. ते महाराज मला काय झालं असं काय म्हणलं. नाही म्हणले काय नाही, रात्रभर ते पण तुझ्यासारखं बोंबलत होतं म्हणाली आणि मेलं. तर असं हसत खेळत राहा, आनंदी राहा. आयुष्य खरोखर हसल्यानंतर बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तेज येतं, आहे का नाही. नक्की. तर हसत खेळत राहा, आनंदी राहा. तर मला बोलवलात, अगदी मनपूर्वक आभार आपल्या सगळ्यांचेच, सर्व गुरूंचे आणि पालकांचेही. धन्यवाद, थँक्यू. आपल्याही सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. एक चांगलं आरोग्यदायी सल्ला दिला आणि एक मगाशी मी ज्याप्रमाणे म्हणतो होतं की फळांचा ज्याप्रमाणे एक फराळ
तसंच त्यांनी आरोग्याचाही सल्ला दिलेला आहे. एक तंदुरुस्त राहा, फिट राहा. आपल्याला आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पहिल्यांदा आले त्यावेळी मला हा प्रश्न पडला की साधारणपणे हे 32-33 वयाचे असते आणि त्यांनी अभिनंदनासाठी त्यांनी अगोदर सांगितलं होतं की 38व्या वर्षी काहीतरी त्यांचा कोइन्सिडन्स घडला आणि आता त्यांनी एक वय सांगितलं की 46 वय. माझा पण नक्की त्यांचा विश्वास बसेना. आणि परत एक आनंदाची गोष्ट अशी की एमडी झाली त्यावेळी 96% मार्क्स त्यांना मिळाले. सर्वांच्या तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्या अभिनंदनास पात्र झाले या ठिकाणी ते आले त्याबद्दल स्वागत आणि अभिनंदन म्हणून सरांनी त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती. स्वागत म्हणजे नावच स्वागत आहे काय कसं आहे त्यात एक सांगतो. माझे आजोबा आर्मीत होते. देशभक्तीचं वेड फार. माझ्या आईचं नाव भारत माता आहे बरं का. म्हणजे भारती वगैरे असं नाही, भारत माता. भारत नाव आईच आहे. माझ्या गावी जरी गेलात तर भारत म्हटल्यानंतर आमच्या आई घरी पाठवतात तुम्हाला. तर अशा पद्धतीने आहे भारत माझ्या आईचं नाव. आणि माझा जन्म बरोबर 15 ऑगस्टला झाला. भारताचं स्वागत करण्यासाठी माझं नाव स्वागत ठेवलं. आता आम्ही पण पुढं काहीतरी हे करायला पाहिजे. मला जे मुलगा झाला तो बरोबर दिवाळीवर म्हणजे त्यानं फटाक्या वाजवल्या सोडा, मला काय वाजवायची गरज लागली नाही. बरोबर दिवाळी दिवशी त्याचं नाव मी हार्दिक ठेवलेलं आहे. म्हणून हार्दिक स्वागत भारताचे अशा पद्धतीने. आणखी एक योगायोग म्हणजे आमचे सुद्धा एक पालक आहेत भारत पाटील म्हणून. त्या भारत पाटलांना मी अशी विनंती करतो की आमच्या आर्मीमध्ये असणारे कृष्णात पाटील यांचे वडील या ठिकाणी पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. त्या भारत पाटलांनी आपल्या भारताची सेवा करत असणारे कृष्णात पाटील यांच्या वडिलांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. कुठा सेक्रेटरी साहेब कुठा सर फोटो घे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल तोडकर साहेब, शिवाजी तोडकर साहेब यांचंही स्वागत. बाजीराव पाटील यांनी करावं. या सर भारत साहेब या. पाटील साहेब उभं राहा, फोटो घ्या. उभं राहायचं म्हणतात सर, उभं राहा म्हणतात. त्याचबरोबर डॉक्टर साहेबांच्या सोबत आले जाधव सर यांचंही स्वागत या ठिकाणी आमचे अध्यक्ष पाटील सर यांनी करावं असं त्यांना. सरांचा फोटो कसा घ्या ना तुम्ही घ्या की असं सर बरं एक मिनिट बरोबर सर ऐका बरोबर होऊ दे तुम्ही उभं राहा मी इकडे उभा असं काय सर. या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला. त्याचबरोबर आपल्या शैक्षणिक चर्चा झाल्या. त्याचबरोबर एक चांगलं मार्गदर्शन झालं. विद्यार्थ्यांनाही तज्ज्ञांचं मार्गदर्शन हवं असतं आणि त्याचबरोबर पालकांनाही तज्ज्ञांचं मार्गदर्शन हवं असतं. अभ्यास त्याचबरोबर आरोग्य या दोन्हीचा संगम या ठिकाणी जुळून आला. या ठिकाणी वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचंही खूप खूप आभार. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे त्यांचंही आभार. त्याचबरोबर आमचा सर्व स्टाफ यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम मार्गदर्शनपर कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं मी बोलू शकतो. आणखी एक सरांना मी विनंती करतो सर की माझा शेतकरी भवनला आपल्या कारखान्याचा मोठा कार्यक्रम असतो स्नेह संमेलन, वार्षिक स्नेह संमेलन. तिथे 1000 पालक असतात म्हणजे पाहुणे वगैरे 1000. तर त्याची तुम्हाला आता इन्व्हिटेशन देतो. 18 जानेवारी 2017 सर्व पालक असतात, 1000 पालक असतात. येईन की आणि त्या सर्व लोकांना तुमचं आरोग्याशी मार्गदर्शन व्हावं अशी मी तुम्हाला आजच विनंती करतो. 18 जानेवारी 2017 नक्की उदय नोंद करून घ्या. 18 जानेवारी 2017. चालेल ओके थँक्यू सर. ओके. परत एकदा कसं आहे हां. हे शिक्षकच असतात असं की बघा हे ऐकल्यानंतर समाधान नाही ह्या एवढ्या लोकांना ते आज मिळालं एक हे नाही. 50 लोकांना मार्ग झालं परंतु 500 लोकांना व्हावं अजून व्हावं अशी ही एक माझी अपेक्षा तळमळीची ठेवणार. इच्छा आहे.
आपल्यालाही जर समजा असं कुणापर्यंत जर मला पोहोचवायचं असेल, मला म्हणण्यापेक्षा ह्या माहितीला जर पोहोचवायचं असेल तर तुम्ही कुठेही मला बोलवू शकता. माझ्या 2 अटी आहेत फक्त. पहिली गोष्ट, जिथं पैसे देतात तिथं मी येत नाही, कारण तासाला 5,000 आहेत. इकडं परमेश्वर देतोय, तुम्ही काय तुमच्याकडून काय मला पैसे नकोत. तर दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरं माझे अट अशी आहे की जेवणाची एवढी व्यवस्था करायची नाही. नाहीतर वाढलेले तर तुम्हाला समाधान नाही, खाल्लेले तुम्हाला सुख नाही. एवढे 2. तर बघा, कुठेही परमेश्वराच्या कृपेनं आहेत, गाड्या आहेत, सगळ्या गोष्टी मिळतात. जिथं कुठेही सांगा, कितीही लांब असू दे, तिथंपर्यंत मी यायला तयार आहे की लोकांच्यापर्यंत माहिती पोचवूया. माणूस म्हणून जन्माला आलो, एकमेकांसाठी काहीतरी करूया ना, आहे का नाही. गॅदरिंगला पालक लोक शक्यतो भाषण नको म्हणतात, म्हणजे कुणाचं ऐकणार, परंतु तुमचं नक्की ऐकणार. आणि त्यासाठी तुम्हाला मी 1 तासाची वेळ देतो तुम्हाला सर. थँक्यू. ओके सर. 18 जानेवारी 2017 फिक्स तारीख आहे. ओके, चालेल. चला निघा. सर चहा घेऊया आपण ऑफिसला जाऊन चहा घेऊया. सर मावशी चेअर पडदेशी उचला. ऑफिसला चला सर, रेकॉर्ड बंद करायची.